ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण. आपण आता आज 10व्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. या 10व्या अध्यायाचं नाव आहे विभूती योग. कदाचित तुम्ही हा विभूती शब्द कधी ऐकला असेल याच्यापूर्वी. तर इथे विभूतीचा काय अर्थ होतो तो आपण बघूया. तर 9व्या आणि 10व्या अध्यायामध्ये कनेक्शन हे आहे की 9व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत बोलले की तुझं मन माझ्यामध्ये गुंतव किंवा माझ्यामध्ये तुझं मन स्थिर कर. कुठं बोलले? कुठं बोलले भगवंत मागच्या अध्यायात? हां मनमाना म्हणजे तुझं मन माझ्यामध्ये स्थिर कर असं बोलून भगवंताने 9व्या अध्यायाची शेवट केला. तर मग आता लॉजिकल कनेक्शन काय आहे की नेहमी भगवंतांमध्ये जर मन केंद्रित करायचं असेल तर आजूबाजूला सर्वत्र भगवंतांची आठवण झाली पाहिजे. जसं तुम्ही आता त्या नरसिंह मूव्हीमध्ये बघितलं असेल ना, भगवंतांनी प्रल्हाद महाराजांना आशीर्वाद दिला की यानंतर तू सर्वत्र मला बघशील. म्हणून जेव्हा हिरण्यकशिपू म्हणतो या पिलरमध्ये पण आहे का तुझा विष्णू, तर प्रल्हाद महाराज लगेच हो म्हणतात, कारण तिथे त्यांना भगवंत दिसतात पिलरमध्ये. तर अशी स्थिती म्हणजे आपण तरी प्रल्हाद महाराजांसारखं त्या लेवलवरती नाही करू शकणार, कारण तो शुद्ध भक्तीचा स्तर आहे किंवा खूप प्रगत स्तर आहे. परंतु सध्याच्या स्तरावर सुद्धा भगवंत या अध्यायामध्ये मार्गदर्शन करतील की कसं तुम्ही सर्वत्र माझी आठवण करू शकता. तर सर्वत्र आठवण करण्यासाठी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांना विभूती म्हणायचं. आणि या विभूतीद्वारे किंवा या गोष्टीद्वारे आपण भगवंतांचं स्मरण सर्वत्र करू शकतो. तर या अध्यायामध्ये तर काही विभूती आहेत, पण याच्यापूर्वी पण आपण काही विभूतींचा अभ्यास केला आहे. 7व्या अध्यायामध्ये पण आल्या होत्या, 8व्या अध्यायात आणि 9व्या अध्यायात. 7व्या अध्यायामध्ये आठवतं विभूती म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचं वैशिष्ट्य भगवंत म्हणतात मी आहे, त्याला म्हणायचं विभूती. तर असं भगवंत पूर्वी पण बोलले 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये. आता तुम्ही लेट ज्यांनी जॉईन केलं ना त्यांना परत एकदा क्विकली सांगतो. आपण 10व्या अध्याय सुरू केला आहे. 10व्या आणि 9व्या अध्यायामध्ये हा संबंध आहे. 9व्या अध्यायाच्या शेवटी मनमना या शब्दाद्वारे भगवंत बोलले की तुझं मन माझ्यामध्ये स्थिर कर. पण आपलं मन भगवंतांमध्ये स्थिर करण्यासाठी आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला भगवंतांचं स्मरण करून देणाऱ्या काही गोष्टी असल्या पाहिजे, तेव्हा तर आठवण येईल ना. सगळीकडे जर इंद्रिय तृप्तीचं स्मरण करून देणाऱ्या गोष्टी असल्या तर मग कठीण आहे, जसं की स्वर्गामध्ये होतं. तर आपल्या स्तरावरती विविध गोष्टींना बघून कसं भगवंतांचं स्मरण करता येईल यासाठी भगवंत त्यांच्या विभूतीचं वर्णन या अध्यायामध्ये करत आहेत. तर विभूती म्हणजे असं काही वेगळं नाही आहे. एखाद्या समूहामध्ये विशिष्ट गोष्ट किंवा एखाद्या पदार्थाची विशिष्ट गोष्ट किंवा एखाद्या वस्तूचा विशिष्ट नियम, त्याला भगवंत म्हणतात की तुम्ही त्याला मी समजा. किंवा या अध्यायाच्या शेवटी म्हणतील यद्यद विभूतिमत सत्वम श्रीमत ऊर्जितम एववा तत्तत मेवा अंशतम तत्तत मेवा, की माझ्या अंशानेच जिथे तुम्हाला काही सौंदर्य शक्ती काही दिसेल असं समजायचं की माझ्या शक्तीचाच अंश तिथे आहे, अंशाचा अंश आहे. मद तेजो अंश संभवा,
माझ्या अंशाच्या तेजाने ते संभव झाले. तर हे तुम्हाला कळलं असेल. एकतर कनेक्शन मन फिक्स करायचं. मन फिक्स करण्यासाठी सर्वत्र भगवंतांना बघावं लागेल. आपल्याला तर प्रल्हाद महाराजांसारखी दिसणार नाहीत, परंतु नेहमीच्या वस्तू बघून कसं आपण त्यांचं स्मरण करू शकतो किंवा अशी एक सवय लावू शकतो, तर त्यासाठी या अध्यायामध्ये भगवंत मार्गदर्शन करतील. परंतु आता हा अध्याय या अध्यायामध्ये ज्या विभूती सांगणार आहेत तशाच विभूती भगवंतांनी 7, 8 आणि 9 मध्ये सांगितल्या होत्या. तर मी तुम्हाला विभूतींबद्दल काय वर्णन सांगितलं की एखादी विशिष्ट गोष्ट, एखाद्या पदार्थाची, जसं समजा साखरेचा गोडवा, तर भगवंत म्हणतील की साखरेचा गोडवा मी आहे. तर मग व्यक्ती जेव्हा गोड पदार्थ खातो तर त्याने जर चिंतन केलं तरी हा जो याचा गुणधर्म आहे या पदार्थाचा आहे ते भगवंतामुळे आहे, मग त्याला आपोआप भगवंतांचं स्मरण होईल. तर या हिंटवरून तुम्ही मला 7व्या, 8व्या आणि 9व्या अध्यायातल्या काही विभूती सांगू शकता का? बघा, तुम्हाला विभूती म्हणजे काय कळलं? आठव्या ना, ते मला वाटतं 9व्यामध्ये आलं काय की सदसच्चाहम अर्जुना. ठीक आहे, असेल. 7व्याचे काही बघूया आपण. ओके, अंतकालेचे महामेव. पण मी असं म्हणतोय की भगवंत स्पष्ट वर्णन करतात की ही गोष्ट मी आहे. अंतकालेच्या मामेवमध्ये मध्ये काय म्हणतात ते की माझं स्मरण करा. परंतु आपल्याला अशा गोष्टी, गुणधर्म, व्यक्ती, वस्तू, पदार्थ बघायचे जिथं भगवंत म्हणतात की हा गुणधर्म मी आहे, याचा गोडवा मी आहे किंवा याची शक्ती मी आहे. जिथे स्वतःला सांगतात म्हणजे आपल्याला त्यांचं स्मरण करायचं त्या गोष्टीवरून. तर असे काही याच्यापूर्वी पण वर्णन केले आणि या अध्यायामध्ये असे भरपूर वर्णन येईल. तर असे जास्त तत्त्वज्ञानाचे श्लोक खूप कमी आहेत या अध्यायामध्ये. जास्त विभूतीचे श्लोक आहेत, त्याच्यामध्ये खूप फास्ट आपला हा अध्याय संपून जाईल. हे सुरुवातीचे काही 10-12 श्लोक झाल्यावरती. तर ठीक आहे, तुम्ही तुमच्याकडे भगवद्गीता सोबत ठेवा अभ्यासाच्या वेळेस, क्लासच्या वेळेस, म्हणजे तुम्हाला नोट करता येईल. तर 7व्या अध्यायामध्ये पण जे भगवंत विभूती काय चंचल ही मन कृष्ण, तर मला वाटते 6व्या अध्यायात आहे. मी बघा, मी क्लिअर व्याख्या काय आहे की एखाद्या गोष्टीला भगवंत बोलले पाहिजे ती गोष्ट मी आहे, मी कृष्ण ती गोष्ट आहे असं जर बोलले तर त्याला विभूती म्हणायचं. तर चंचल मी मन कृष्णमध्ये भगवंत स्वतःला मन तर म्हणत नाहीत, पण या अध्यायामध्ये म्हणतील की मी मन आहे म्हणून. पण याच्यापूर्वी नाही सांगितलं, या अध्यायामध्ये येईल ते पण. तर तुम्ही 7व्या अध्यायामध्ये बघाल श्लोक क्रमांक 8 ते 11 मध्ये खूप विभूतींचं वर्णन भगवंतांनी केलं आहे. तर आपण तेव्हा पण चर्चा केली होती की या ऐश्वर्य ज्ञानाचा पण फायदा असतो. विभूती हे ऐश्वर्य ज्ञान असले की आपल्याला भगवंतांबद्दल आदर निर्माण होईल, आदराने प्रेम होईल, अशी चर्चा केली होती. तर तुमच्याकडे गीता जर असेल, परफेक्ट. तर तुमच्याकडे आता गीता असेल ना, तर तुम्ही 7व्या अध्यायाच्या श्लोक क्रमांक 8 आणि 11 बघा. आपण फक्त नावे वाचूया. श्लोक क्रमांक 8 मध्ये भगवंत काय म्हणतात की रसोहम अप्सु कौंतेय, पाण्याची चव मी आहे. जसं मी तुम्हाला बोललो ना की एखाद्या गोष्टीला, पदार्थाला, गुणाला, विशेषणाला, शक्तीला जेव्हा भगवंत म्हणतात मी आहे, त्याला म्हणायचं विभूती. आणि या विभूतीचा काय फायदा आहे की मागच्या अध्यायात शेवटी भगवंत बोलले की तुझं मन माझ्यामध्ये स्थिर कर. तर व्यावहारिक जीवनामध्ये हे कसं करायचं? तर जेव्हा आपण समजा पाणी पितो तर नेहमी तर जाणीव नाही होणार, पण जेव्हा खूप जास्त तहान लागते तेव्हा पाणी पिल्यानं खूप समाधान मिळतं आणि खूप आनंद वाटतो. म्हणजे जगात सर्वात प्रिय वस्तू पाणी वाटतं. कदाचित तुम्ही कधी अनुभवलं असेल. मी अनुभवलं एवढ्यात बऱ्याच. जेव्हा सायकलिंग करून आल्यावरती खूप तहान लागते तेव्हा पाण्यापेक्षा
जास्त प्रिय काहीच वाटत नाही. तर पाण्याची ती जी चव आहे, कृष्ण म्हणतात मी आहे. ही एक झाली विभूती. पाण्याची चव कृष्ण आहेत. नंतर चंद्र सूर्यांचं तेज मी आहे. सर्व शास्त्रांमधला ओमकार मी आहे. तर ह्या काय आहेत? विभूती आहेत. समजा आपण आता हे हळूहळू प्रॅक्टिस नाही, आपण आर्टिफिशियली नाही करू शकणार. पण आता जसं की मंदिरामध्ये एक ब्रह्मचर्य आश्रमामध्ये चौपाटीला एक पाण्याचं भांडं ठेवलं होतं, म्हणजे पाणी पिण्यासाठी. तर त्याच्यावरती राधेश्याम प्रभूंनी लिहिलं रसो हमाप्सु कौंतेय. हे मी तुम्हाला 7व्या अध्यायामध्ये पण सांगितलं होतं सेम. की आणि ते वाचल्यामुळं काय होतं की पाणी घेताना ते दिसतंच, आणि थोडं का होईना की स्मरण होतं, अरे हां ही चव भगवंत आहेत. तर याच्या संदर्भात प्रभुपाद एका व्यक्तीला काहीतरी बोलले होते वाटते. हां, एक व्यक्ती असाच दारुडा वगैरे होता काहीतरी पाश्चात्य देशात. तर तो प्रभुपादांना बोलला की मला हे व्यसन आहे, सुटत नाही. तर प्रभुपाद बोलले असा विचार कर की त्याची चव भगवंत आहेत. मग आता काय करणार, त्या व्यक्तीला तिथून वर उचलायचं, मग याच्यापेक्षा वेगळं काय सांगणार, सोडून देऊन तर लगेच तर त्याला होणार नाही. तर दैनंदिन जीवनामध्ये भगवंतांचं स्मरण करण्यासाठी वेगवेगळ्या विभूती आहेत. त्यांना बघून आपण जर थोडेसे चिंतनशील असू किंवा घाई गडबडीत नसू तर स्मरण होऊ शकतं. किंवा त्यावेळेस जरी नाही झालं तरी आपण थोडंसं बसून विचार करू शकतो की आज कोणत्या कोणत्या भगवंतांच्या विभूती मी बघितल्या. तर त्यापैकी पाणी तर आपण दररोजच बघणार. कुठे ओंकाराचं उच्चारण होतं, सकाळी सूर्य बघितला, रात्री चंद्र बघितला, त्याचा प्रकाश बघितला, अरे हे भगवंतांचं तेज आहे. सर्व काही भगवंतांशी कनेक्ट होऊन जातं. तर असेच वेगवेगळ्या प्रकारचे विभूती भगवंतांनी 7व्या अध्यायात सांगितल्या. जसे की बलम बलवताम चाहम, शक्तिशाली व्यक्तीचं बळ मी आहे. पण कोणता शक्तिशाली व्यक्ती? आता कुठला गुंड वगैरे नाही. बलम बलवताम चाहम कामराग विवर्जितम, जो बल आसक्ती आणि इच्छा विरहित आहे, अशा व्यक्तीचं बल मी आहे. ॲक्च्युली व्यक्ती कसाही असो, सगळं तर भगवंतांपासूनच येतं. पण पॉझिटिव्हली बघितलं किंवा भगवंतांचं स्मरण करण्यासाठी किंवा भगवंतांकडून अप्रूव्ह असं म्हटलं आपण, तर अशा व्यक्तीचं बल हे मी आहे. तर इथे तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की विभूती म्हणजे एखाद्या गोष्टीचं, पदार्थाचं, व्यक्तीचं, त्यांच्या समूहामध्ये किंवा त्यांच्यामध्ये असा काही विशेष गुण किंवा असं काही वैशिष्ट्य ज्याला भगवंत म्हणतात मी आहे, तर त्यांना म्हणायचं विभूती. तर अशा विभूती मागच्या काही अध्यायामध्ये पण भगवंतांनी सांगितल्या. आणि विभूतीमुळे सांगण्याचं कारण काय किंवा लाभ काय होतो, तर त्यामुळे भगवंतांचं स्मरण होऊ शकतं. आता जसं की मी पाण्याचं तुम्हाला बोललो, तर स्मरण होऊ शकतं की बाबा पाण्याची चव कृष्ण आहेत. खास करून जेव्हा आपण खूप तहानलेले असू. आणि 9व्या अध्यायामध्ये बघा, जे ज्यांना हे सांगितलं होतं ना विश्वरूप उपासक, की विश्वरूप 3 प्रकारचे साधक होते. एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विशतो मुखम. एकत्वेनवाले स्वतःलाच भगवंतांशी साधर्म्य समजतात आणि स्वतःचीच पूजा करतात, अहंग्रोपासना. तर ते एक वेगळा मार्ग आहे. नंतर पृथक्त्वेन वेगळ्या देवतांना भगवंतांचे प्रतिनिधी म्हणून उपासना करतात. आणि विश्वतोमुखम या विश्वालाच एक व्यक्ती समजून उपासना करतात. आपण जसं की विश्वरूप म्हणतो, विश्वरूप. तर हे विश्वरूपाची कल्पना करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे वर्णन आहेत. काही ठिकाणी 4 वर्णांना पण भगवंतांच्या शरीरामध्ये कुठे कुठे वास आहे ते सांगितलं आहे. काही ठिकाणी वेगवेगळ्या ग्रहांना किंवा हे जे 14 भुवन आहेत त्यांची एक काल्पनिक विचार करून विश्वरूप निर्माण केलं आहे की कुठले लोक कोणत्या भगवंतांच्या शरीराच्या भागात आहेत. किंवा काही ठिकाणी हे नैसर्गिक घटक, जसं मी तुम्हाला बोललो, नद्या, झाडं, डोंगर, मेघ, चंद्र, सूर्य, या सर्वांची एक व्यक्ती म्हणून तुलना केली आहे. की समजा एखादा असा व्यक्ती बनवला, आता हे लोक चिंतनामध्ये करतात की त्या व्यक्तीचे डोळे ते चंद्र सूर्य बघतात.
त्या व्यक्तीच्या शरीरावरचे जे छोटे छोटे केस आहेत ते वृक्षांना बघतात, त्या व्यक्तीचे हाडं म्हणजे ती पहाडांना बघतात, आणि रक्तवाहिन्या म्हणजे नद्यांना बघतात. आता हे कसं चिंतन करतात त्याच मार्गाच्या लोकांना माहीत, पण हे अशी एक प्रामाणिक पद्धत आहे आणि याच्या सहाय्याने पण लोक मोक्ष मिळवतात. तर 9व्या अध्यायामध्ये भगवंत या लोकांसाठी बोलले होते की यज्ञ मीच आहे, यज्ञ टाकणारा जो घी आहे, तूप आहे, तो मीच आहे. नंतर या जगाचा पिता मीच आहे, माता धाता मीच आहे, मीच पाऊस देतो, मीच पाऊस रोखवतो, मीच मृत्यू आहे, मीच जन्म आहे, मीच सत्य आहे. तर असे जिथे जिथे भगवंत मी म्हटले त्या गोष्टींना म्हणायचं विभूती. विभूतीचा फायदा काय होतो मागच्या अध्यायात बोलले की मन माझ्यावरती स्थिर कर. तर दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या वस्तू बघून त्यातल्या विशिष्ट गुणधर्माने भगवंतांचं स्मरण करता येणे शक्य आहे. आता तुम्ही समजा विग्रहाला बघितलं मंदिरामध्ये जाऊन, तर विग्रहामध्ये कोणती विभूती म्हणाल की विग्रहामध्ये मी हा आहे. प्रश्न तुम्हाला समजला? हां, तर आपण चर्चा काय केली की वेगवेगळ्या वस्तू पदार्थ व्यक्तीमध्ये विशेष गुण जो असतो भगवंत म्हणतात मी तो आहे. आता समजा उदाहरणासाठी सांगतो की जंगलातील प्राण्यांमध्ये भगवंत म्हणतात की मी सिंह आहे. असे बरेचसे वर्ण पुढे येतील. देवर्षीमध्ये नारद आहे, हुशार व्यक्तींमध्ये शुक्राचार्य आहे. तर मी तुम्हाला आता असा प्रश्न विचारला की तुम्ही मंदिरामध्ये विग्रह बघितले, तर विग्रहामध्ये कोणत्या विभूतीला भगवंत आहे असं म्हणाल? गेस करा, गेस. ओके, आणखीन? आता समजा तुम्ही राधा गोपीनाथजींचा विग्रह बघितला, तर त्या विग्रहामध्ये काय म्हणाल की ही विभूती भगवंत आहेत? अरे तुम्ही हां, परफेक्ट. तुम्ही कसे काय फसले एवढ्या लवकर? मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. तर जिथे आपल्याला भगवंतांचं स्मरण होत नाही अशा गोष्टीमध्ये त्यांनी सांगितलं. तर विग्रह भगवंत स्वतःच आहेत ना? विग्रह भगवंत आहेत की नाही आहेत? का दगड आहेत? तर का विग्रह दगड नाही आहे याचा अर्थ काय होतो की आपण विग्रहांना दगड समजतो. एक श्लोक पण येतो शास्त्रामध्ये, आर्च्या आर्चया शीलमतेषु गुरुषु नरभावना, की जर कोणी विग्रहांना, एक मिनिट यांचं म्यूट कसा करू, एक श्लोक येतो की जर कोणी विग्रहांना हे समजत असेल, दगड समजत असेल, आणि गुरूंना जर सामान्य मनुष्य समजत असेल, तर त्याचं पतन होणार. अर्चयाशील मतेषु गुरुषु जनभावना, असं मी तो श्लोक शोधून तुम्हाला सांगेल. तर बेसिकली असं खूप ठिकाणी सांगितलेलं आहे की विग्रहांना दगड नाही समजले जातात. भगवंत आणि विग्रह अभिन्न आहेत. कारण अशा कितीतरी लीला झाले की जिथे विग्रहांनी त्यांच्या भक्तांसोबत लीला केल्यात किंवा त्यांच्यासोबत ते चालत गेले, बोलले, सगळ्या संप्रदायामध्ये. जसे की आपण वरदराजांचं आणि कांचीपुरणाचं उदाहरण बघितलं. नंतर महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराज, वेगळे संत आहेत, नामदेव महाराज, जनाबाई, असे किती विग्रह आहेत. गौड्या संप्रदायामध्ये गौरीदास पंडित म्हणून एक भक्त होते. तर महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू त्यांना भेटायला गेले. तर गौरीदास पंडित बोलले की तुम्ही दोघं इथेच राहा, मला तुम्हाला सोडण्याची इच्छा होत नाही आहे. तर महाप्रभू बोलले की ठीक आहे, हे आमचे 2 विग्रह घ्या आणि आम्ही आणि ते अभिन्न आहोत, त्यांना तुमच्याकडे ठेवा, मग तुम्हाला आमचा संघ मिळून जाईल.
तर गौरीदास पंडित बोलले, नाही, तुम्ही दोघं इथे थांबा, विग्रहांना जाऊ द्या. तर ते दोघं गर्भगृहात आले, विग्रह झाले आणि विग्रह महाप्रभू आणि नित्यानंद प्रभूहून बाहेर निघाले. परत गौरीदास पंडित कन्फ्यूज झाले, अरे हे माझ्यासोबत खेळत आहेत की काय. म्हटलं नाही 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 नाही, आता या विग्रहांना बाहेर जाऊ द्या, तुम्ही मध्ये या. तर असं 2-3 वेळा केल्यावरती मग त्यांना कळलं की अरे विग्रहांमध्ये आणि भगवंतांमध्ये काहीच फरक नाही आहे. तर त्या विग्रहांचं गौरीदास पंडित मूल म्हणून पूजा करायचे. तर हे फक्त तुम्हाला मी उदाहरण दिलं. असे सगळ्या संप्रदायात या उदाहरणं आहेत. म्हणून आपल्या काय सामान्यतः डोक्यात बसलेलं आहे की विग्रहाला देव मानणं आपल्याला थोडंसं कठीण जातं. कारण आता खास करून मी स्वतः विचार करतो, इथे जीवीमध्ये गोवर्धन शिला आहे. तर ती गोवर्धन शिला काय चौकोनी आहे, त्याच्यामध्ये असा हात पाय वगैरे नाही आहे. तर फक्त डोळे, ओठ आणि तिलक आहे आणि त्यालाच पगडी बांधतात. तर मी बऱ्याचदा विचार केला की या चौकोनी शिलेला गोवर्धन आहे किंवा कृष्ण आहेत हे समजायला किती वेळ लागेल किंवा किती जन्म लागतील, की जेव्हा खरंच विश्वास येईल की हा समोरचा जो चौकोनी दगड नाही म्हणायला पाहिजे, शिला आहे, ती स्वतः कृष्ण आहे. कारण काय, ज्या मूर्ती घडवल्या जातात त्याच्यामध्ये व्यवस्थित हात, खास करून इस्कॉनच्या मूर्ती खूप सुंदर असतात. परंतु तुम्ही गौडीय संप्रदायाच्याच पूर्वीच्या जर मूर्ती बघितल्या तर म्हणजे आता त्यांना सुंदर नाही असं म्हणणं योग्य नाही आहे, परंतु असं एकदम चांगलं फिनिश दिलेलं नसतो, थोडंसं वेडवाकडंसं असतं. तर तिथे पण थोडंसं कठीण जातं. हां, मायापूरमध्ये पण बऱ्याच ठिकाणी आहेत जिथे तुम्ही पहिल्या जुन्या मंदिरात जाल ना, कारण तेव्हा आता एवढं काय म्हणतात मशिनरी वगैरे नसेल, तर इतके असे क्लिअर विग्रह नाहीत. इवन राधा गोविंद, राधा दामोदर, तर तिथे पण कठीण होऊ शकतं. तर ठीक आहे, वेगळा विषय करणं हे नाही. तर मला हे सांगायचं होतं की विभूती कशासाठी आहे आणि विग्रह स्वतः भगवंत आहेत हा पूर्ण विश्वास, श्रद्धा असली पाहिजे. जर विग्रह किंवा आणि भगवंतांनी फक्त विग्रहच नाही तर त्यांचं स्वरूप कशापासून, माती, दगड, लाकूड, मनामध्ये किंवा वेगवेगळ्या धातूंपासून किंवा चित्र, हे सर्व यापासून जर भगवंतांची प्रतिकृती बनवली तर मीच आहे असं भागवतांच्या 11व्या स्कंदामध्ये येतं, उद्धवजीला भगवंत सांगतात. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जर विग्रह नसतील आणि फोटो असतील तरी ते भगवंतच आहेत किंवा भगवंता एवढे शक्तिशाली आहेत हा पूर्ण विश्वास पाहिजे. नाहीतर बऱ्याचदा लोकांना काय वाटते का, अरे फोटो काय, विग्रह जास्त भारी आहेत, असं नाही. पण विग्रह घेण्यामागे काही भक्तांची काय इच्छा असते की विग्रहांची वेगळ्या पद्धतीने सेवा करता येते. आता विषयांतर होतं पण तुम्हाला सांगतो मी, जसे की गोपाल भट्ट गोस्वामी होते आणि 6 गोस्वामींपैकी एक आहेत. तर वृंदावनमध्ये सगळे गोस्वामी राहायचे आणि वेगळ्या गोस्वामींकडे आपापले विग्रह होते आणि ते त्यांची सेवा करायचे. सनातन गोस्वामी, मदन मोहनजी, रूप गोस्वामी, दामोदरजी, नाही जीव गोस्वामी, दामोदरजी, रूप गोस्वामी, राधा गोविंदजी. तर मग आणि बरेच इतरही भक्त विग्रहांची सेवा करायचे. तर गोपाल भट्ट गोस्वामीकडे एक शिला होती, शालिग्राम शिला. तर त्यांना खूप इच्छा झाली की जर तुम्ही पण यांच्यासारख्या विग्रहाच्या रूपात असते तर मी पण तुमचा शृंगार केला असता, तुम्हाला दागिने अर्पण केले असते, तुमची वेशभूषा केली असते. पण शालिग्राम रूपामध्ये जास्त करणं शक्य नाही आहे कारण तसा आकार नाही आहे. आणि असं म्हणून त्यांनी एका कपड्यामध्ये शालिग्राम शिलेला बांधून झाडाला टांगलं, जसे की ते दररोज करायचे कारण त्यांचं काही एक ठिकाण नव्हतं. तर दुसऱ्या दिवशी नरसिंह चतुर्दशी होती. तर आताही नरसिंह चतुर्दशी दिवशीच तो मुहूर्त येतो. त्या दिवशी त्या शालिग्राम शिलेमधून राधारमण प्रकट झालेत. आता जे वृंदावनचे राधारमण तुम्ही कधी बघितलं असेल तर ते शालिग्राम शिलेतून प्रकट झाले. आणि तिथले जे गोस्वामी आहेत त्यांचं नाव काही इथं आले होते क्लास द्यायला, त्यांनी PhD केलेली आहे. तर ते सांगत होते की विग्रहाच्या मागे आताही त्या शालिग्राम शिलेचा उरलेला भाग आहे, म्हणजे एक पुरावा म्हणून की मी शालिग्राम शिलेमधून आलो आहे. तर सर्व विषय काय आहे की विभूतीवरून आपण इकडे गेलो की बाबा
शिलेमध्ये भगवंतच आहे, त्याच्यामध्ये वेगळ्या विभूती बघण्याची गरज नाही आहे. तर आता आपण पुढे जाऊया. तर या अध्यायामध्ये पण अशाच प्रकारच्या वेगळ्या विभूती भगवंत सांगतील, ज्याच्या सहाय्याने आपल्याला भगवंतांचं स्मरण करायला मदत होईल. पण मी विचार केला की आपण नव्या अध्यायामध्ये काही गोष्टी सोडल्या, त्यातली एक आम्हाला आठवली. आता हा तुम्हाला मी प्रॅक्टिकल प्रश्न विचारतो, त्याच्यामध्ये शास्त्र नाही आहे. आपण बोललो की अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेवस मंतव्य सम्यक व्यवसितो ही सह, की माझ्या भक्तांनी खूप दुराचारी कार्य केले. त्याच्यामध्ये काय आपण म्हटलं की हिंसा, जीवघेणी हिंसा, चोरी, त्याला काय म्हणते, डाका टाकणे किंवा व्याभिचार, असं जरी केलं तरी त्याला तुम्ही माझा भक्तच माना, आणि नाही भक्त मानलं तर तो अपराध होतो, कारण हा असा माझा आदेश आहे. आपण असा अभ्यास केलेला आठवतो तुम्हाला? हां. तर तर माझा असा प्रश्न आहे आता, समजा सत्संगामध्ये एखाद्या व्यक्तीने असं केलं, तर तुम्हाला मी एक्स्ट्रीम एक्झाम्पल देतो की बाबा एखाद्या प्रभूजीने माताजीसोबत नको कर असायची गोष्ट केली, आणि ती प्रभूजी पण 16 माळा करतात. मग आता अशा वेळेस तुम्ही त्या प्रभूजींना काय म्हणाल? साधू आहे की नाही आहे? त्यांना माफ करणार का शिक्षा देणार? तुम्ही जर त्यांना माफ केलं, मग ज्या माताजीसोबत तो अन्याय झाला त्यांना कसं वाटेल? केस सांगा ना, याच्यामध्ये तुम्हाला जे लॉजिकली वाटतं ते सांगा. चूक बरोबर असं काही नाही, आपण शेवटी बघू काय निष्कर्ष येतो का. हां, पूर्वजन्मीचं कनेक्शन असू द्या, परंतु मी काय म्हणतो की माताजींची इच्छा नाही आहे, परंतु एखाद्या व्यक्तीने त्यांना बळजबरी, जसं की आता बाहेरच्या समाजामध्ये घडतं, असं केलं, तर मग अशा वेळेस त्या प्रभूजींना आपण भक्त समजायचं नाही समजायचं, त्यांना शिक्षा द्यायची नाही द्यायची? तर माताजी बोलले की माफ करायचं. मग आपण माफ केलं तर ज्या माताजीवरती अन्याय झाला त्यांना कसं वाटेल? त्यांची सत्संगामध्ये श्रद्धा राहील का, की एवढं मोठं हे होऊन सुद्धा या लोकांनी म्हणजे माझ्या स्वाभिमानाची काहीच रक्षा केली नाही? तर मी तुम्हाला विचारतोय की काय केलं पाहिजे? तुमचा गेस सांगा ना, तुम्ही स्वतः तिथे इमॅजिन करा की एखाद्या सत्संगामध्ये. हां, ठीक आहे. तर हे विभूतीचं वर्णन झाल्यावरती मागच्या अध्यायातलं एक मला महत्त्वाची गोष्ट आठवली, त्याच्यावर चर्चा करू म्हणून. तर तो अपिचेत सुधराचारो श्लोक जो होता, तिथे भगवंत बोलले की माझ्या भक्ताने कितीही काय म्हणता येईल, कनिष्ठ किंवा फारच खालच्या पातळीचं काम जरी केलं तरी त्याला तुम्ही साधू म्हणा, आणि नाही म्हटले तर हा अपराध होईल. मग मी म्हटलं, समजा एखादा कुठला तरी सत्संग आहे, त्याच्यामध्ये एखाद्या प्रभूजींनी, जे की 16 माळा करतात, नेहमी सत्संगाला येतात, परंतु एखाद्या माताजीसोबत बळजबरी केली, तर मग अशा वेळेस आपण त्या प्रभूजीसोबत काय करायला पाहिजे? पण पण भगवंत तर म्हणतात की त्याला साधू म्हणा, साधू नाही म्हटले तर अपराध होईल. दो असं याला हे म्हणतात. ठीक आहे, तर विषांत. हां, येस प्रभूजी. हा नाही, गेसच विचारतोय मी, कारण हा वेगवेगळ्या शास्त्रांचा अभ्यास करून निष्कर्ष घेतलेली गोष्ट एका ठिकाणी नाही आहे. तर पण मग पण तुम्ही जर माफ केलं तर त्या माताजीला काय वाटेल? त्यांचा पण स्वाभिमान आहे, त्यांचं पण जीवन आहे.
हा, समजा माताजींनी केलं, उलटं पकडूया. तर मग माताजींना माफ करायचं की नाही करायचं? हा, नाही. नाही, सोडून देणं एवढं सोपं नाही आहे. तुम्ही त्या ठिकाणी स्वतःला इमॅजिन करा की त्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात, माताजी किंवा प्रभूजी. तर तुमच्या मनात काय विचार येतील? हां, कुणाला तुम्ही आहात किंवा तुमचा मुलगा मुलगी किंवा नातेवाईक आहे, तर तुमच्या मनात सोडण्याची भावना येणं शक्य आहे का? हां, तर याच्यासाठी एकच श्लोक उचलून आपण पूर्ण निष्कर्ष काढू शकत नाही. त्याच्यासाठी सर्व शास्त्रांचा वेगवेगळ्या संदर्भानुसार अभ्यास करावा लागतो. तर आता इथे भगवंत म्हटले की त्याला साधू म्हणा, परंतु इतर ठिकाणी माझ्या डिवोटींना, भक्तांना त्रास देणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे असं पण भगवंत म्हणतात. आणि स्वतः भगवंतांनी कौरवांना शिक्षा दिली. त्यांनी फक्त द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला, पूर्ण करू पण नाही शकले. त्याच्यामुळे सगळे संदर्भ बघावे लागतात. एकाच श्लोकाला पकडून जर निष्कर्ष काढला तर प्रॉब्लेम होतो. कारण आपल्याला फक्त ढगामध्ये किंवा हवेतल्या तत्त्वज्ञानातल्या जीवनात नाही जगायचं आहे, सामान्य मनुष्यांसोबत पृथ्वीमध्ये समाजावरती पण राहावं लागतं. त्याच्यामुळे सगळ्या बाजू मॅच कराव्या लागतात. तर आता तुम्हाला सांगायला पाहिजे की नाही, ठीक आहे, सांगतो मी. इस्कॉनमध्ये पण अशा समस्या होतात. फक्त इस्कॉनच नाही, जगातल्या सगळ्या धार्मिक संघटना आहेत. कुठलीही असं, दुसऱ्यांचं नावं मी घेत नाही. सगळ्यांमध्येच असे चुकीचे प्रकार घडतात, पण बऱ्याचदा लपवून ठेवले जातात. जसं खास करून ते इटलीमध्ये, कोणता देश आहे ते, पोप लोकांचा, ख्रिश्चनांचं सर्वात महत्त्वाचं स्थान कुठलं आहे ते? इटलीमध्ये आहे ना ते देश, तिथे पोप असतो. त्याचं नाव काय आहे? ठीक आहे, इटलीच्या एका भागात तो देश आहे. तर तिथे पण त्यांच्या समूहामध्ये पण बरेच असे गोष्टी मिळाल्या. तर म्हणजे परस्पर विरोधी लिंगी नाही तर समलिंगी पण गोष्टी मिळाल्या. तर आता हे जे मागचे जे पोप मेले, तर त्यांनी या गोष्टी बाहेर काढल्या होत्या आणि याच्यावरती काम करण्याचा त्यांनी भरपूर प्रयत्न केला. तर आपल्याकडे पूर्ण माहिती नाही, त्याच्यामुळे उगीच कोणाला काही बोलायला नाही पाहिजे. परंतु हे तर नक्की झालं की अशा लोकांनी हे केलेलं आहे म्हणून. आणि आपल्याकडे पण बऱ्याच साधू संत त्यांना म्हणायला पाहिजे की नाही माहीत नाही, या गोष्टीच्या नावावरती असं झालेलं आहे. तर सगळ्याच संप्रदायामध्ये, समूहामध्ये अशा गोष्टी घडतात. जसं की मी एका आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलो होतो. तर त्या माताजी बोलल्या की जैन जे साधू असतात, तर त्यांना खूपच बालवयामध्ये त्यांना साधू बनवलं जातं कधी कधी. तर मग अशा मुलांना जेव्हा ते किशोर वयातून जातात किंवा नंतर मोठे होतात, तर त्यांना हे खूप कठीण होतं. अशा वेळेस काही चुका घडू शकतात. तर ह्या गोष्टी तर आजकाल सगळीकडेच घडत आहेत, पण खास करून धार्मिक ठिकाणी अपेक्षा नसते. तर दुसऱ्यांचं जाऊ द्या, आपण इस्कॉनमध्ये बघूया. तर इस्कॉनमध्ये पण अशाच खूप चुका झालेल्या आहेत. परंतु इस्कॉनचं एक गोष्ट काय की आपण लपवत नाही. ISKCONnews.org म्हणून एक वेबसाईट आहे. त्याच्यामध्ये सगळे इस्कॉनचे सध्या घडणाऱ्या घटना वगैरे प्रकाशित केल्या जातात. तर बरेचसे ब्रह्मचारी, बरेचसे माताजी आणि काही संन्यासीसुद्धा, तर चोरीबिरी तर खूप छोट्या गोष्टी आहेत, पण व्याभिचारामध्ये फसले गेले आहेत. मायाशक्ती एवढी प्रबळ आहे. तर प्रभुपाद म्हणायचे की माझं एकच खंत आहे की माझ्या शिष्यांना माया किती बलशाली हे समजत नाही आहे, ते मायेला सहज घेत आहेत. तर प्रभुपाद तर शुद्ध भक्त होते. तर लोक काय, आपल्याकडे माहिती आहे एकदम खूप मोठे संत असले की लोक त्यांचे पाय वगैरे धुतात
मग ते चरणामृत घेतात. तर प्रभुपादांचं असं करायचे हे बघितलं आणि त्यांच्यानंतर जे संन्यासी होते ते गुरु झाले. मग त्यांना पण हीच ट्रीटमेंट मिळायला लागली, कारण की त्यांना माहीत होती की गुरुची अशी सेवा केली पाहिजे. आणि कोण व्यक्ती होत्या त्या की ज्यांना 22 वर्षात, 23 वर्षात, 24 वर्षात संन्यासी बनवण्यात आलं होतं. व्यक्ती भारतीय पण नाही, अमेरिकन आहे, हिप्पी कल्चरमधून आलेले, ड्रग्ज, व्याभिचार सर्व त्यांना माहिती आहे. परंतु प्रभुपादांच्या कृपेने ते भक्तीत आले आणि प्रभुपादांना ही चळवळ स्थापन करायची होती, म्हणून अशा लोकांना पण पुढं घ्यावं लागलं. पण बऱ्याचशा लोकांची अशी क्षमता नव्हती, त्यामुळे त्यांचं नुकसान झालं. पण सगळेच असे नाही आहेत. आता ते त्यांचं नाव काय, ऋत्विकवाले म्हणतात की सगळेच असे आहेत म्हणून आम्ही फक्त प्रभुपादांना गुरु मानणार. ते चुकीचं आहे. गुरुपरंपरा नेहमी जिवंत असली पाहिजे. प्रभुपादाजवळ येऊन गुरुपरंपरा खंडित नाही होऊ शकत. बऱ्याचशा लोकांनी चुका केल्या याचा अर्थ गुरुपरंपरा चुकीची असं नाही आहे. आता ही जे एकदम कठोरपणे पालन करतात, जसे की जयपताका स्वामी महाराज, ज्यांचं जीवन तर वैद्यकीय चमत्कार आहे, राधानाथ महाराज, गौरगोविंद महाराज, ज्यांना जे भगवंतांशी बोलायचे, भागवतम क्लास देता देता ते भगवत धामात गेले. तर चांगली पण उदाहरणं आहेत, फक्त निगेटिव्हच नाही आहे. तर तुम्हाला फक्त असं सांगायचं आहे मला की असा विचार करू नका की इथे असं काही होणार नाही आहे. इस्कॉन ही संघटना माणसांनी बनली आहे. आता जिथे पण माणसं आले तिथे समस्या आल्याच. आपल्याकडे म्हणतात ना, भांड्याला भांडं लागणार. तर आपल्याकडे सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान आहे. या तत्त्वज्ञानाला कोणीच खोडू शकत नाही. आपल्याकडे महामंत्र आहे, आपल्याकडे विग्रह आहेत, आपल्याकडे प्रभुपादांचे ग्रंथ आहेत जे दोषमुक्त आहेत. अशा भरपूर गोष्टी आपल्याकडे, प्रसाद आहे, याच्यामध्ये काहीच दोष नाही आहे. परंतु आपण सगळे मिळूनच इस्कॉन बनला आहे. आता इस्कॉनमध्ये कोण कोण आहे म्हटलं तर जव्हारचे भक्त आपोआप इस्कॉनमध्ये आले, म्हणजे आपणच इस्कॉन आहोत. मग आपल्यापैकी समजा कोणी काही केलं तर ते इस्कॉननं केलं असं होणार ना बाहेर. म्हणून राधा गोपीनाथ प्रभू सांगायचे की सुरुवातीला व्यक्तीला वाटतं की इस्कॉन कोणीतरी आहे आणि मी त्यांच्या कार्यक्रमाला जातो. नंतर मग त्याला हळूहळू कळतं की मी पण इस्कॉनचा भाग आहे. नंतर त्याला कळतं की अरे बाबा मीच इस्कॉन आहे, इस्कॉनमध्ये मी इन्क्लुडेड आहे. तर हे समजण्याचे स्तर पण असतात. आणखीन विषयांतर नको व्हायला. तर मला काय सांगायचं आहे की इस्कॉनमध्ये माणसांनी बनूनच संघटना बनलेली आहे. त्याच्यामुळे माणसाचे सगळ्या कमतरता येणारच आहेत. आणि आपल्याकडे अशा गोष्टी होतच राहणार. कारण आपण अशी गोष्ट करतो की व्यक्तीला भक्ती देताना आपण त्याचं क्वालिफिकेशन बघत नाही की तो आधी काय करायचा, कुठून आला. आपण कुणालाही काय म्हणतो, प्रभूजी या आमच्या सत्संगाला. एखादा व्यक्ती बोलला नाही मी नॉनव्हेज खातो, तरी आपण काय म्हणतो, नाही काही होत नाही, या प्रसाद तर घ्या. तर आपण पकडून लोकांना आणतो. परंतु काही काय म्हणतील प्राचीन परंपरे असणारे काही संप्रदाय आहेत, ते निवडक लोकांनाच प्रचार करतात, म्हणजे त्यांच्या समाजामध्येच. पण आपण असं करत नाही. म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, चायनीज, जॅपनीज, अमेरिकन, रशियन, कुणी असो, सगळ्यांना घेतलं जातं. मग आपण आता घेतल्यावरती व्यक्ती त्याच्यासोबत त्याचा स्वभाव पण घेऊन येणार ना. पहिल्या दिवशी तर कोणी शुद्ध भक्त होत नाही. आणि आपण सगळे प्रयत्न करतो आहे. आता आपल्याला माहिती आहे की माझ्यामध्येच किती कमतरता आहे, मग आपण दुसऱ्याकडून कशा काय अपेक्षा करू शकतो. तर तुम्हाला याच्यासाठी सांगतो आहे की असं झालेलं आहे. खास करून समजा आता एखाद्या व्यक्तीला, त्या व्यक्तीला पण त्रास होतो. समजा आता एखादा ब्रह्मचारी आहे इथे आश्रमात, तर त्यांना आता संस्थेची गरज म्हणून काय केलं जाते की त्यांना भगवे कपडे दिले जातात की बाबा समाजामध्ये भगव्या कपड्यांना सन्मान आहे, लोक त्यांचं ऐकतात. पांढऱ्या कपड्यामध्ये असले तर लोकांना कळत नाही हा इकडचा आहे का तिकडचा आहे, तळ्यात मळ्यात होऊन जातं. पण भगवे कपडे दिसले की नवीन लोक लगेच प्रभूजी प्रभूजी म्हणतात आणि त्याचा उपयोग आपण प्रचारासाठी करतो. परंतु समजा एखाद्या व्यक्तीने आता एकदम शुद्ध भक्त नाही, पण थोडीशी मनावरती नियंत्रण थोडंफार आल्यानंतर जर भगवे कपडे घेतले तर ठीक आहे. परंतु त्याच्या आधीच जर त्याने घेतले आणि मग त्याच्याकडून अशा चुका व्हायला लागल्या तर त्या व्यक्तीला भयंकर त्रास होतो. कारण तो दोन्ही साईडने जळतो. एक तर त्याच्याकडून चुका होत आहेत आणि दुसरं तर त्याच्याकडे कपडे पण आहेत. अशा केसेस झालेल्या आहेत. मग त्याला माघार पण घेता येत नाही.
तर त्याच्यामुळे आता तर खूप स्ट्रिक्ट केले बाबा भगवे कपडे वगैरे देण्याचं. तर एवढी सगळी चर्चा सांगण्याचं कारण असं होतं की जो अपिचेत सुदूराचारो श्लोक आहे त्या एका श्लोकाला पकडून आपण निष्कर्ष नाही काढू शकत. त्याच्यासाठी काय म्हणता येईल सर्व संदर्भांना एकत्रित घेऊन अभ्यास करावा लागतो. तर ह्याच्यासाठी इस्कॉनमध्ये काय केलं जातं, एक कमिटी आहे की अशा मॅटरला हँडल करणारी. जर समजा एखादा संन्यासी गुरुनं अशी गोष्ट केली असेल तर त्यांना ती कमिटी हे करते की बाबा तुमचं गुरुपद आम्ही काढून घेतो आहे, तुम्ही आता गुरु नाही राहू शकत. परंतु त्या श्लोकामध्ये जसं सांगितलं साधुरेव समंतव्य, तर त्या व्यक्तीला भक्ती करण्याची संधी दिली जाते. असं नाही म्हणत की तुम्ही आता महामंत्र जपू शकत नाही किंवा तुम्ही भक्ती करू शकत नाही किंवा प्रभुपादांचे ग्रंथ वाचू शकत नाही, असं नाही. तर त्या व्यक्तीला भक्तीची संधी दिली जाते. परंतु काही मंदिरात त्यांच्याकडून जर चुका घडल्या असतील तर त्यांना सांगण्यात येतं की इथे तुम्ही जाऊ नका, कारण तिथल्या लोकांची मनं दुखावलेली आहेत. तर असं आपण करतो. तर म्हणजे त्या व्यक्तीला पण त्याची चूक कळाली पाहिजे. ज्याच्यावरती अन्याय झाला त्याला असं नको वाटायला की इथे तर कोणी बघायलाच तयार नाही, बाहेरच्या समाजासारखेच आहेत हे पण. त्याचबरोबर भगवंत पण म्हणतात की माझा भक्त कसा जरी असला तरी त्याला साधू म्हणा. तर हे सगळं एकत्र करून अशा पद्धतीने एक समिती आहे त्या अशा मुद्द्यावरती निर्णय घेते की ज्याच्यामध्ये सगळ्या पार्टीला न्याय मिळेल. कारण ज्यांच्यावरती अन्याय झाला त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे आणि ज्यानं केलं त्याला पण जाणीव झाली पाहिजे. परंतु त्याला आपण एकदम भक्तिबंध नाही केली पाहिजे त्याची, कारण चुका तर सगळ्यांकडूनच घडतात. पण जेव्हा व्यक्ती मोठ्या पदावर जातो, संन्यासी, गुरु किंवा आपल्या कॉन्टेक्स्टमध्ये भगवे कपडे, तर तिथे एका व्यक्तीच्या चुकीने खूप मोठ्या लोकांवर परिणाम होतो. कारण त्यांना फॉलो करणारे 1000-2000 लोक असतात समजा त्यांच्या ओळखीचे. तर एवढ्या लोकांच्या श्रद्धेला तडा जातो. तर आता तुम्हाला कदाचित कळालं असेल अपिचेत सुदूराचारो असे बरेच प्रसंग आहेत की जिथे दोन्ही गोष्टी सारख्या आहेत, परंतु कोणत्या गोष्टीची निवड करायची हे कळत नाही. याला चैतन्यचरण प्रभू म्हणतात इथिकल क्रायसिस अँड मोरल क्रायसिस. विषयांतर तरी तुम्हाला दुसरं एक उदाहरण देतो की असंच काय करायचं, त्याला शिक्षा द्यायची की नाही द्यायची, अशा जो आपला हे झालं ना दोन्ही बाजू, अशा दोन्ही बाजू असणाऱ्या भागवतामध्ये खूप म्हणजे बरेचसे उदाहरणं आहेत. तर तिथे असं सांगितलं, प्रभुपाद पण म्हणतात की ज्या व्यक्तीला खरं शास्त्राचं ज्ञान आहे, जो भक्तीमध्ये प्रगत आहे, त्यालाच अशा वेळेस कोणता निर्णय घ्यायचा ते समजू शकतं. कारण अशी वेळ खूप कमी वेळ असतो निर्णय घेण्यासाठी आणि खूप काही प्रेशर येतं. अशा वेळेस जर खरंच व्यक्ती प्रगत असेल तरच निर्णय घेऊ शकतो, नाहीतर खूप कठीण. जसे की जेव्हा अश्वत्थामाने द्रौपदीच्या 5 मुलांना झोपेत मारलं होतं, तर तेव्हा अर्जुनला कळालं. तर अर्जुन बोलला की मी जानही कापले किंवा अश्वत्थामाचं डोकं कापून आणेल, मग तू त्याच्या डोक्यावरती उभी राहून स्नान कर. क्षत्रिय लोक अशी प्रतिज्ञा घेतात. तर असं करून अर्जुन लगेच निघाला आणि भगवंत पण त्याच्यासोबत होते. तर मग अश्वत्थामाचा पाठलाग केला. अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं, अर्जुनने पण ब्रह्मास्त्र सोडलं. मग अश्वत्थामाला अर्जुनने पकडलं. तर भगवंत तिथे अर्जुनला म्हणतात, अर्जुन याला कशाला तिकडे घेऊन जातो, याला मारून टाक ना, याने निष्पाप मुलांना मारलं. असा व्यक्ती जगण्याच्या काबिल आहे का? तूच तर बोलला होता गीतेमध्ये आतताई लोकांना मारलं पाहिजे, कोण आतताई आहे कोण याला मारून टाक. तर अर्जुन काय करतो, तिथे मारत नाही अश्वत्थामाला. आणि असं वर्णन आहे की भगवंत मनातल्या मनात आनंदी पण होतात की अर्जुनला खूप छान ज्ञान आहे. तर मग ठीक आहे, आपलं असं काही गीता कंप्लीट करण्याचं प्रेशर नाही, तुम्हाला मी हा प्रसंग सांगतो, चालेल ना? हां तर मग अश्वत्थामाला पकडून अर्जुन त्या रथामध्ये घेऊन येतो यांच्या कॅम्पमध्ये. म्हणजे आता ते युद्ध जस्ट संपलं होतं, महाभारताचं युद्ध. तर तिथे 5 पांडव आहेत, म्हणजे अर्जुन पकडून. सगळ्या त्यांच्या राजघराण्यातल्या स्त्रिया आहेत, द्रौपदी पण आहे, कुंती देवी आहे, भगवंत पण आले अर्जुनसोबत. तर तिथे आल्यावरती जी द्रौपदी आधी खूप रडत होती, जिला अश्वत्थामाचा खूप राग आला, ती द्रौपदी तिने काही कारणं दिली, 5-6 कारणं दिले भागवतमच्या
पहिल्या अध्यायाच्या 7व्या स्कंदामध्ये आहे की अश्वत्थामाला तुम्ही मारू नाही शकत. का नाही मारू शकत? कारण पहिली गोष्ट ही आहे की त्याच्या वडिलांनी तुम्हाला हे सर्व काही ज्ञान शिकवलं मिलिटरीचं. त्यांच्या वडिलांनी असं शिकवलं तर तुम्हाला कुठून हे ज्ञान मिळालं असतं? दुसरं कारण दिलं की माझे मुलांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा मला जी जाणीव झाली, मला माहीत आहे की अश्वत्थामाच्या आईला हा एकटाच आहे आणि याचा मृत्यू झाल्यावर तिने पण माझ्यासारख्याच दुःखातून जावं अशी माझी इच्छा नाही आहे. द्रौपदी चरित्र किती महान होतं बघा. नंतर द्रौपदी बोलली की ब्राह्मण कसाही असो त्याला मारलं नाही पाहिजे. आणखीन 4-5 कारणं दिले. तर मग असे कारणं दिल्यावरती सगळे बोलायला लागले, हां बरोबर आहे बरोबर आहे. युधिष्ठिर महाराज बोलले, हां द्रौपदी म्हणते ते बरोबर आहे, याला मृत्यूदंड नाही दिला पाहिजे. नकुल सहदेव पण बोलले, स्त्रिया पण बोलल्या, हां चांगला निर्णय आहे. फक्त एक व्यक्ती होता त्याला एकदम राग आला. कोण असेल? भीम. तर भीमचं डोकं एवढं सरकलं, अरे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना काही समजतं का? त्या व्यक्तीने काय केलं हे तरी बघा. 5 निष्पाप झोपलेल्या मुलांना मारला आणि तुम्ही म्हणता त्याला माफ करा. काय तुमचं डोकं कुठे गेलं? तर तिथे मग अशा 2 ग्रुप झाले. एक भीमच्या बाजूने, भीम एकटा आणि बाकी दुसऱ्या बाजूने. तर मग त्यांच्यामध्ये खिचातानी व्हायला लागली. आणि भगवंत पण अर्जुनला काय बोलले, अर्जुन द्रौपदी जे बोलली ते बरोबर आहे, पण याला शिक्षा पण झाली पाहिजे. आता तू बघ काय करायचं ते. म्हणजे ते पण सांगत नाहीत काय करायचं. कधी कधी आपण म्हणतो ना की अरे माझे वरिष्ठ आहेत, काय करायचं सांगत नाहीत, फक्त सेवा देतात. आणि इकडं आमची मग पळापळी होते. तर तसं भगवंतांनी अर्जुनला केलं. तर कुणी असं तर काय म्हणलं, अरे तुम्ही तर भगवंत आहेत, तुम्ही सांगा ना काय करू, कशाला विनाकारण मला हे करताय. तर असं नाही होत बऱ्याचदा. तर तिथं वर्णन येते की भगवंताने चतुर्भुज रूप धारण केलं. दोन्ही हातांनी एका गटाला थांबवलं आणि दुसऱ्या हाताने भीमला थांबवलं. आणि त्यावेळेस मग अर्जुनने जी गोष्ट केली तिथे त्याची महानता कळते. तर अर्जुनने काय केलं, अश्वत्थामाच्या कपाळावरती एक मणी होता, तो मणी काढला, त्याच्या डोक्यावरचे केस वेडे वाकडे कापले, त्याच्या चेहऱ्यावरचे केस वेडे वाकडे कापले. आणि तिथं संदर्भ आला की एखाद्या ब्राह्मणाला अशा प्रकारे लज्जित करणे हा त्याच्यासाठी मृत्यूदंडच असतो. तर अर्जुनने एकाच वेळी सगळ्या पार्टीचं काय म्हणता येईल समाधान काढलं. तर आहे त्याच्यामध्ये असे भरपूर चर्चा समोर जाऊ शकते, पण मला हे सांगायचं होतं की अशा गोष्टी येतात जीवनामध्ये जिथे दोन्ही बरोबर आहे. आता समजा एखाद्या दुकानात तुम्ही गेले जिथं दूध पण मिळते आणि दारू पण मिळते, तर सोपं आहे निवडक करायला, अरे दूध घ्यायचं, दारू कशाला घ्यायची. पण समजा एखादा व्यक्ती दारू घेत असेल, त्याच्यामध्ये 2 ब्रँड आहेत, त्याला समजत नाही कोणती घेऊ. तर हे तर समजा निगेटिव्ह उदाहरण आहे. पण जीवनात अशा गोष्टी येतात की दोन्ही बरोबर असतात, दोन्ही बाजू बरोबर आहे. तर तिथे कुठल्या बाजूला निवडायचं, इथे व्यक्तीची खरी परीक्षा होती. जसे की बली महाराज पण होते, त्यांचे गुरु एका बाजूला आणि एका बाजूला भगवंत. तर गुरु पण बरोबरच सांगत होते, ते काय एकदम चुकीचे नव्हते सांगत, फक्त भौतिक स्तरावर सांगत होते. तर तिथे त्यांचं महान चरित्र समजलं की त्यांनी गुरुचा त्याग केला, गुरुने श्राप दिला तरी काही त्यांना वाटलं नाही आणि भगवंतांची सेवा केली. थोडक्यात या सगळ्यातून मला तुम्हाला काय सांगायचं होतं की अपिचेत सुदुराचार्य या श्लोकावरती आपलं हे चर्चा करायची राहून गेली होती. तर जरी भगवंत अपिचेत सुदुराचार्य म्हटले तरी कोणताही एक श्लोक घेऊन आपण त्याला परमसत्य करू शकत नाही. तर त्याला पूर्ण संदर्भासहित अभ्यास करावा लागतो. एक तुम्हाला मी परत उदाहरण देतो. अंतकालेच्या मामेव स्मरणमुक्त आहे, तेव्हा आपण अभ्यास करताना बोललो की शेवटच्या क्षणी जर भगवंतांचं स्मरण केलं तर त्याला भगवंतांची प्राप्ती होते. पण समजा शेवटच्या क्षणी एखाद्या भक्ताचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला, त्याला स्मरण करायला वेळच नाही मिळेल, मग त्याचं काय होणार? तर आपण तेव्हा अभ्यास केला होता ना, वराह पुराणामध्ये वराहदेवांनी आश्वासन दिलं आहे, यदि वात पितादी रोके ना अहम स्मरामी मदभक्ता नयामी परमाम गती, अशा शेवटच्या 2 ओळी आहेत. तर मग तुम्ही जर एकच श्लोक पकडून बसले, अरे गीतेमध्ये तर असं सांगितलं आहे की स्मरण करावंच लागेल, नाही स्मरण झालं तर तो व्यक्ती नाही जाऊ शकणार. तर असं नाही आहे. मला हे तुम्हाला सांगण्याचं कारण काय होतं
एका श्लोकाला पकडून आपण निष्कर्ष काढू शकत नाही. तसंच हा अपिचे सुधराचारोचा श्लोक आहे, त्याला एकाला पकडून पूर्ण निष्कर्ष काढणं कठीण आहे. तर असे प्रकार घडलेले आहेत, असे प्रकार घडत आहेत, असे प्रकार घडणार आहेत. त्याच्यामुळे सजग राहू, सावधान राहू. कमीत कमी आपण तरी असे प्रकार करू नये. तर हे झालं अपिचे सुधराचारो. तर तो भाग बाजूला राहू दे. या अध्यायामध्ये आपण विभूतीचा अभ्यास करतोय. तर विभूतीबद्दल का अभ्यास करतोय? अमोलप्रभू तुमचं म्यूट करा ना, मला म्यूट करता येत नाही. हां, तर आपण आता बघितलं की विभूती म्हणजे काय, की अर्जुन तुझं मन माझ्यामध्ये स्थिर कर. मन भगवंतांमध्ये स्थिर करण्यासाठी व्यावहारिक जीवनामध्ये वेगळ्या गोष्टींमध्ये भगवंतांना बघता आलं पाहिजे. तर वेगळ्या गोष्टींमध्ये भगवंतांना कसं बघायचं, त्याला भगवंत विभूती म्हणतात, म्हणजे त्या गोष्टीला. तर 7व्या आणि 9व्या अध्यायात पण आपण बघितलेलं आहे की पाण्याची चव मी आहे, मृत्यू मीच आहे, ओंकार मी आहे, ऋगयजूर साम मी आहे. तर या पद्धतीने व्यक्ती भगवंतांमध्ये आपलं मन स्थिर करू शकतो. हां, तर आता आपण पहिला श्लोक गाऊया. त्याच्यातली थोडी चर्चा केली आपण. पहिला श्लोक 10वा अध्याय. श्री भगवान उवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. तर हा या 10व्या अध्यायाचा पहिला श्लोक आहे. ते भगवंत श्री भगवान उवाच असं आलं की म्हणजे भगवंत बोलत आहेत की अर्जुन भूय एव महाबाहो शृणु मे परमं वच. आता इथले एका शब्दाचं पण खूप महत्त्व आहे. भूय एव, भूय म्हणजे तुला मी परत सांगतोय की आता तुला महत्त्वाची गोष्ट सांगतो, तू काय कर. भूय एव महाबाहो शृणु मे परमं वच. तर महाबाहू हा शब्द का वापरला याच्यावरती आचार्य सांगतात की बाबा तुझ्या बाहूमध्ये एवढी शक्ती आहे की तू शत्रूला नियंत्रित करू शकतो, पण इथे तू तुझं मन स्थिर करू शकशील का? महाबाहूचा अर्थ काय होतो की ज्याच्या बाहू मजबूत आहेत. बाहू मजबूत म्हणजे शारीरिक स्तरावरती जो शक्तिशाली आहे. तर इथे या शब्दाच्या द्वारे भगवंत अर्जुनला म्हणत आहे की तू शारीरिक स्तरावर तर शक्तिशाली आहे, पण तू तुझं मन इथे लावू शकतो का? तर हा महाबाहू या शब्दावरून अर्थ येतो. महाबाहू की बाबा तू शरीराने तर शक्तिशाली आहे, पण तुझं मन इथे लागेल का? नंतर म्हणतात शृणू. तर शृणू म्हणजे काय? ऐक. तर ऐक म्हणलेला मग आपण तर म्हणून अर्जुन तर भगवद्गीताच ऐकत होता ना. आपल्यासारखा अर्जुन तर तिथे काही डिस्ट्रॅक्ट नव्हता किंवा त्यांच्याकडे मोबाईल वगैरे असं पण काही नव्हतं टाईमपास करायला. मी सत्संगामध्ये बघितलं की जेव्हा जोक सांगितला जातो तेव्हाच लोक वर बघतात आणि हसतात, आणि इतर काही तत्त्वज्ञान सुरू झाले की लगेच मोबाईलमध्ये जातात, खास करून IPLची मॅच वगैरे असली तर. तसं तर अर्जुनचं नव्हतं. मग त्याला का भगवंत शृणू म्हणत आहेत? शृणू म्हणजे ऐक. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आणि आचार्य सांगतात की भगवंत त्याला म्हणतात की तू ऐकत आहेस, पण आता अधिक लक्ष देऊन ऐक, कारण मी तुला महत्त्वाचं सांगतोय. आपण म्हणतो ना, आता मी काय सांगतो ते ऐका, म्हणजे काहीतरी महत्त्वाची गोष्ट बोलणार आहे. तर त्याच्यामुळे शृणू हा शब्द आला. भूय एव महाबाहू, हे महाबाहू अर्जुन ज्याच्या बाहू खूप मजबूत आहेत, पण तू आता तुझं लक्षसुद्धा मी काय सांगतो त्याकडे दे. शृणू म्हणजे ऐक. ऐक म्हणजे तुला आता विशेष लक्ष द्यावं लागेल, कारण मी काय बोलत आहे? परमं वचा, की मी खूप महत्त्वाची गोष्ट तुला सांगणार आहे किंवा महत्त्वाची शिकवणूक मी तुला सांगणार आहे. मग कुणी म्हणेल मला कशाला सांगताय, बाकी एवढे लोक आहेत, त्याच्यापैकी कुणाला पकडा, त्यांना पण सांगा, मला काय एकट्याला का सांगताय? तर दुसऱ्या ओळीमध्ये येतं यत्तेऽहं प्रीयमाणाय. अर्जुन मी तुला सांगत आहे कारण तुझं माझ्यावरती प्रेम आहे. ज्या व्यक्तीचं माझ्यावरती प्रेम आहे त्यालाच माझं हे ज्ञान कळू शकतं किंवा मिळू शकतं. तर तू प्रियमानाय आहेस. प्रियमानाय म्हणजे तू प्रेमाने भरलेला आहे, म्हणजे भगवत प्रेमाने.
तर मला सांगा, याच्यापूर्वी अर्जुनचा कुठला गुण सांगितला होता की भगवंत बोलले की या गुणामुळे मी तुला ज्ञान देत आहे? हां, परफेक्ट. भक्तोसी मे सखा चेती रहस्यम ही एतद उत्तमम. परफेक्ट. आणखीन मी पण याच्या भक्तोसीबद्दल विचार नव्हता केला, मी मागच्या अध्यायाचाच विचार केला. हां, तो एक झाला की भक्तोसी मी सकाळचे येती रहस्यमी येतात उत्तमम. पण आणखीन कुठे आहे 9व्या अध्यायामध्ये? 9व्या अध्यायामध्ये पहिला श्लोक आहे ना, इदम इदम ते ते काय सुरुवात कशी आहे? इदम तू ते इदम तू ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनसूयवे ज्ञानविज्ञानमस्तिक्यं यद्ज्ञात्वा मोक्षसे इशुभात. की अर्जुन, मी तुला हे ज्ञान सांगत आहे कारण तू अनसूयवे आहेत. तेव्हा आपण असूया या शब्दावरती चर्चा केली होती की बाबा असूया म्हणजे ईर्ष्या. सामान्यतः लोकांना भगवंतांबद्दल ईर्ष्या आहे, पण अर्जुन तुला माझ्यावरती ईर्ष्या नाही आहे आणि तू मी जे सांगेल त्याच्यावरती श्रद्धा ठेवशील म्हणून मी तुला सांगत आहे. तसंच इथे हा एक शब्द येतो, जिथं भक्त आणि सखा आलं होतं, नंतर अनसूयवे, इथं प्रियमान आहे कारण तुझं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून मी तुला सांगत आहे. तर हे वेगवेगळ्या शब्दाचे अर्थ येत आहेत अशा पद्धतीने. त्याच्यानंतर कुठे हां, तर कुठल्या कुठल्या शब्दांना आपण बघितलं. भूय श्री भगवान वाचा म्हणजे भगवंत बोलत आहेत. भूय एव म्हणजे परत मी सांगते. महाबाहो म्हणजे तू शारीरिक स्तरावर तर शक्तिशाली आहेस, पण मनाला पण तसं करू शकशील का? शृणू म्हणजे ऐक. अर्जुन तर ऐकतच होता, परत ऐक म्हणण्याची काय गरज आहे? ऐकचा अर्थ इथं होतो की लक्ष देऊन ऐक, कारण मी काय सांगणार आहे. परमम वच. परमम आपण परम म्हणजे अधिक महत्त्वाचं, वच म्हणजे शब्द सांगत आहे. मग मलाच का सांगताय ते? हां, मी तुला सांगतो आहे कारण तू कसा आहेस, प्रियमाणाय. प्रियमाणाय म्हणजे अर्जुन तुझं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून मी तुला सांगत आहे. मग ठीक आहे, मग प्रेम आहे मला सांगता, पण कशासाठी सांगता? वक्ष्यामी त्याचं काय? आता समजा एखादा व्यक्ती तुम्हाला येऊन काहीतरी इकडच्या तिकडच्या गप्पा सांगत बसेल, अरे ही मूवी रिलीज झाली, तिकडे असं झालं तसं झालं, तर आणि तुम्ही समजा बोलले, तर मला का सांगताय? तुझे माझ्यावरती प्रेम आहे म्हणून तुला सांगतो आहे. असं जर तुमचा मित्र किंवा कोणी बोललं आणि इकडचे तिकडचे टाईमपास प्रजल्प गप्पा सांगत असल्या, तर तिथे हे लागू नाही पडणार प्रियमान आहे. तर पुढे विचारलं पाहिजे की हो बाबा, माझं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून तू सांगतोय, पण या शब्दाचा उपयोग काय? तर भगवंत म्हणतात शेवटचा शब्द हितकाम्य या, की या आता मी जे बोलत आहे त्यानं तुझं हित होणार आहे आणि तुझं हित व्हावं या इच्छेने मी तुला हे सर्व सांगणार आहे. तर आता मला वाटतं हा श्लोक तुम्हाला बऱ्यापैकी समजला असेल. स्ट्रेट फॉरवर्ड आहे, काही जास्त गुंतागुंतीचं नाही आहे. आचार्यांनी सांगितलेले काही पॉईंट बघूया आपण. विश्वनाथ ठाकूर प्रभुपाद. तर आचार्य म्हणतात किंवा समजा असा प्रश्न येईल की बाबा एखादा व्यक्ती खूपच सांगत असला की माझं SBIमध्ये पैसे आहेत, ICICIमध्ये पैसे आहेत, स्विस बँकेत माझे पैसे आहेत, माझ्याकडे एवढे हिरे आहेत, तर काय वाटेल बाबा आहे एवढी काय स्वतःची बढाई सांगतो. तसं इथं भगवंत आता पूर्वी पण सांगितलं आणि आता पण सांगणार, जे पण चांगली गोष्ट त्याच्यामध्ये स्वतःला म्हणतात. जसे की जंगलातल्या सगळ्या प्राण्यांमध्ये सिंह, जंगलातल्या प्राण्यामध्ये लांडगा नाही म्हणत, सिंह म्हणतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला श्रेष्ठ सांगतात. तर मग असं वाटेल अरे ही व्यक्ती तर स्वतःची खूपच बढाई सांगते. तर बढाई नाही, ती तर रिॲलिटी आहे. तर हे सांगण्याचं कारण काय? तर आचार्य म्हणतात की ही भगवंतांची जीवावरती दया आहे. की वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जो श्रेष्ठतम किंवा प्रखर गुण पदार्थ नियम आहे तो मी आहे, हे सांगणं भगवंतांची जीवावरती दया आहे. कारण काय, तुम्ही एक वाक्य ऐकलं असेल, बिना चमत्कार नो नमस्कार. चमत्कार केल्याशिवाय नमस्कार मिळत नाही. तर जेव्हा भगवंत सांगतील की हे सगळं मी आहे, तेव्हा व्यक्तीला कळेल की ही व्यक्ती किती मोठी आहे. मग लोकांना
मनमना भव मद भक्तो मध्याजी माम नमस्कुरु. नमस्कार करायला जास्त कठीण नाही होणार की बाबा ही व्यक्ती एवढी मोठी आहे, याच्याकडे हे आहे, तर लगेच व्यक्तीच्या मनामध्ये एक आदर उत्पन्न होईल आणि तो भगवंतांना नमस्कार करेल. तर जीवाला शरणागती घेण्यासाठी सोपं पडावं म्हणून भगवंत या वेगवेगळ्या विभूती सांगत आहेत. कारण हे आहे बघा की ऐश्वर्य समजल्याशिवाय ना भक्ती केवळ भावनिक स्तरावरती राहते. कारण आपल्याला कृष्ण माहीत आहे, आपल्या भारतीय समाजामध्ये आपण हिंदू आहोत म्हणून राम माहीत आहे, तर आईवडिलांनी भक्ती केली म्हणून आपण पण करतो. जे काही घरचे पूजा उपचार असतात ते आपण परंपरेतून करतो. परंतु जर शास्त्रातून वाचून वेगवेगळे मुद्दे समजून तत्त्वज्ञान समजून जर नाही केलं तर ते जास्त वेळ टिकत नाही आणि भावनिक होऊन जातं. आणि कुणी मग वेगळं काहीतरी सांगितलं की मग लोक तिकडे वळतात. तर याच्यासाठी ऐश्वर्य ज्ञान मिळवणं पण खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही चैतन्य चरितामृत भागवतम वगैरे वाचाल तर काही काही ठिकाणी खूप किचकट वर्णन आहे. जसे की 2रा स्कंद, कपिल देवांची शिक्षा, जड भरत आणि रघुगुण महाराज, चैतन्य चरितामृतमध्ये पूर्ण आदी लीला, सगळीकडे पूर्ण तत्त्वज्ञानच आहे. चैतन्य चरितामृत सुरू केल्यावरती असं वाटतं की अरे महाप्रभूंच्या लीला ऐकायला भेटायला पाहिजे, महाप्रभूंनी काय केलं काय नाही. पण आदी लीलेमध्ये मॅक्सिमम त्यांनी तत्त्वज्ञान दिले की चैतन्य महाप्रभू कोण आहे, नित्यानंद प्रभू कोण आहेत, ईश्वर तत्त्व काय आहे, याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. मंगलाचरणची त्यांची काही वर्ष घेतली 14, त्या 14 वर्षावरतीच श्लोकांवरतीच पुढचे अध्याय आहेत. तर मग तिथे कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात की तुम्हाला हे सगळं ऐकून कंटाळा येईल ना. 2-3 ठिकाणी असे म्हणतात ते चैतन्य चरितामृतमध्ये. एका ठिकाणी असे म्हणतात की तुम्हाला कंटाळा येईल ना हे सगळं वाचून की बाबा किती हे किचकट आहे, याच्यामध्ये काही लीलाच नाही आहे, तत्त्वज्ञान तत्त्वज्ञान तत्त्वज्ञान. तर तिथे कृष्णदास कविराज गोस्वामी एक श्लोक लिहितात, सिद्धांत बलिया चित्ते ना कर आलस, ये आहे ते कृष्ण लागे सुदृढ मानस. की बाबा सिद्धांत समजून घेण्यासाठी आळस करू नका. काय म्हणतात दामोदर लीला, गोवर्धन लीला ह्या तर आपण ऐकूच, परंतु जर सिद्धांत नाही समजला तर त्या लीलेमध्ये डेप्थ काय आहे हे समजणं कठीण आहे. जसे की मी तुम्हाला उदाहरण देतो. समजा एखादा व्यक्ती आहे, त्याला माहीतच नाही की बाबा कृष्ण कोण आहे आणि तो ऐकतोय दामोदर लीला, गोवर्धन लीला. नक्कीच ह्या लीला परिणाम करतात, पण त्याला काय वाटेल अरे काहीतरी गोष्टी आहेत, काल्पनिक गोष्टी आहेत की इतका छोटासा मुलगा पर्वत उचलतो, हे शक्य आहे का. परंतु आपण जेव्हा ऐश्वर्य ज्ञान भगवंतांचं घेतो आणि आपल्याला कळतं की बाबा सगळं काही भगवंतांची शक्ती आहे, त्यांच्या रोमकुपातून एक एक ब्रह्मांड येतं, तर त्यांनी करंगळीवरती पर्वत उचलणे याच्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे. त्यांच्या करंगळीमध्ये जेवढे रोमकुपा असतील त्याच्यातूनच किती ब्रह्मांड बाहेर येऊ शकतील. त्या ब्रह्मांडातला एक पर्वत त्यांना करंगळीवरती उचलायचा, तर याच्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून. जर माहीत नसेल तर मग अरे खरंच उचलला असेल का, तेव्हा तर गोवर्धन असा होता, आता गोवर्धन असा का दिसतो, असे लोक बरेच प्रश्न करत बसतात. याचं कारण काय आहे की आपण सिद्धांत समजून घेत नाही. म्हणून ह्या गोष्टी जर समजल्या, गीतेमध्ये पण बऱ्याच प्रमाणात सिद्धांतच आहे, म्हणून गीता पण पटकन वाचायला हे होत नाही. जसं की महाभारत वगैरे असेल तिथं गोष्टी असतात, ते पटकन वाचावं असं वाटतं, पण तत्त्वज्ञान वाचायला जरा कंटाळा येतो. परंतु हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. सिद्धांत बलिये चित्ते ना कर आलस, या आहे ते कृष्ण लागे सुदृढ मानस, हे महत्त्वाचं आहे. परंतु काय आपण रेग्युलर सत्संगामध्ये एवढं नुसती तत्त्वज्ञान नाही घेऊ शकत, कारण सगळे एकाच याचे नाही आहे, तर म्हणजे जमणार नाही सर्वांना, म्हणून तिथे जोक्स आणि खूप टोन डाऊन करावं लागतं. परंतु सगळीकडे तेच नाही बोलू शकत आपण, खूप कधी ना कधी तर माहीत झालं पाहिजे ना, नाहीतर जोक ऐकत ऐकत राहिलं तर कसं होईल. तर म्हणून हे ऐश्वर्य ज्ञान समजून घेणं महत्त्वाचं आहे, असं विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात. कारण यामुळे व्यक्तीला कळेल की बाबा हा मुलगा कोणी साधारण गवळ्यांचा मुलगा नाही आहे, हेच परमसत्य आहे, हेच विश्वाचा आधार आहे. मग त्यांच्या सगळ्या लीलांबद्दल खूप मनामध्ये आदर निर्माण होईल आणि त्या लीला ऐकण्यामध्ये रुची निर्माण होईल. म्हणून भगवंतांचं ऐश्वर्य जाणून घेणं पण महत्त्वाचं आहे. तर हे भगवंतांचं ऐश्वर्य किंवा त्यांच्या या विभूती कुठे कुठे ते आहेत ज्याने आपल्याला त्यांचं स्मरण होईल
याचं वर्णन या 10व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. भूय म्हणजे मी तुम्हाला बोललो आहे की अर्जुन मी तुला परत सांगते. भूय या शब्दाचा अर्थ होतो परत. का परत सांगताय? कारण हे समजण्यासाठी कठीण आहे. आता आपणच बघा, आता मी पण किती वेळाच भगवद्गीता वाचली, तुम्ही पण ऐकली असेल, पण परत परत वाचल्यावरती आणखीन काहीतरी नवीन कळतं. असं कधी होणारच नाही की भगवद्गीता 100% मला कळली. मी आताच कोणाच्या तरी क्लासमध्ये ऐकलं, जर कोणी बोलला असेल की माझं भागवतम वाचून झालं, तर समजायचं की त्याला भागवतम समजलंच नाही कारण कधीच भागवतम वाचून होत नाही. तर भूय म्हणजे भगवंत म्हणतात की मी तुला परत सांगतो. परत का सांगतो? कारण हे जरा ज्ञान समजण्यासाठी कठीण आहे. आता आपल्याला वाटेल अरे आम्हाला तर समजलं, असं नाही. फक्त म्हणजे एक सैद्धांतिक स्तरावर नाही, पूर्ण म्हणजे 100% श्रद्धा, अनुभव, साक्षात्कार, त्या स्तरासाठी आपण म्हणतो आहे. नाहीतर थिअरॉटिकली तरी मला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे, पण असं असलं तरी पण आपण दिवसभरात किती अपराध करतो. पण जर आपल्याला खरंच हे कळलं तर आपल्याकडून अपराध घडतील का? तर शृणूचं पण सांगितलं की अर्जुन तर ऐकत होता, पण लक्ष देऊन ऐक म्हणायचं. प्रियमानाय पण आपण बघितलं. भगवंतांच्या ऐश्वर्य जाणल्याने त्यांच्याबद्दल आदर निर्माण होतो, आणि मग आदर असल्यावर जी श्रद्धा येते ती तात्विक श्रद्धा राहते, भावनिक राहत नाही. एक आहे माया आणि एक आहे मायावाद, एक आहे तत्ववाद. माया म्हणजे भ्रम आणि तत्व म्हणजे सत्य. तर श्रद्धा तात्विक असली पाहिजे, तत्वाच्या आधारावरती आधारित असली पाहिजे. तर आणखीन आचार्याने दुसरं काही सांगितलं का? ठीक आहे, हे बघितलं आहे. हां, प्रभुपाद काय म्हणतात या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये? भगवान या शब्दाला घेऊन प्रभुपाद म्हणतात की बाबा भगवान हे भगवंतांना केवळ श्रीकृष्णांनाच म्हणता जातं, आणि ही व्याख्या पराशर मुनीने दिली आहे. कोण सांगेल आपण भगवंतांची व्याख्या पराशर मुनीने दिली? कुठे अभ्यास करतो? हां, दुसऱ्या अध्यायात. ओके, पण मला असं म्हणायचं की त्याच्यासाठी एक आपण कार्यक्रम आयोजित करतो, त्या कार्यक्रमामध्ये आपण या व्याख्येवर खूप भर देतो. बरं, ठीक आहे. इस्कॉनमध्ये तुम्ही भगवान या शब्दाची विस्तृत व्याख्या म्हणजे 6 ऐश्वर्य कधी ऐकले? कोणत्या कार्यक्रमात पहिल्यांदा? परफेक्ट. गीता कोर्समध्येच असतं ना, की आपण मग ते शब्दप्रमाण, हे प्रमाण वगैरे म्हणतो, आणि मग त्याच्यानंतर शब्दप्रमाणाच्या आधाराने भगवान या शब्दाची व्याख्या घेतो की बलवान, सौंदर्यवान, धनवान, वैराग्य, हे 6 गुण असणारा व्यक्ती आहे, त्याला भगवान म्हणायचं. तर त्यावरती आधारित प्रभुपाद बोलत आहेत, लिहित आहेत सुरुवातीचे काही वाक्य. आज जशा माताजी बोलल्या असं दुसऱ्या अध्यायामध्ये पण येतं. तरी पराशर मुनींनी व्याख्या दिलेली आहे भगवंतांची, भगवान या शब्दाची, जे व्यासदेवांचे वडील आहेत. ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस श्रिय ज्ञान वैराग्यश्चैव षण्णामिती भगा किंवा भगिंगना असं काहीतरी. भग म्हणजे ते एक गोष्ट. तर हे 6 ज्या व्यक्तीमध्ये आहेत त्याला भगवान म्हणायचं. तर कधी कधी तुम्ही बघाल की नारद मुनींना पण भगवान म्हणण्यात आले, भगवान नारद. परंतु मग आचार्यांनी सांगितले की इतर जणांना जरी भगवान हे शब्द वापरला असेल तरी या शब्दाची परिपूर्णता केवळ भगवंतांमध्ये होते, त्यांच्यामध्ये या शब्दाची परिपूर्णता नाही होत. म्हणून हा शब्द काय म्हणतील, तात्विक स्वरूपावरती केवळ भगवंतांनाच लागू पडतो. तर त्याबद्दल प्रभुपादांनी काही ओळी लिहिलेल्या आहेत. श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या ऐश्वर्याचे आणि आपल्या कार्याचे अतिशय गोपनीय ज्ञान प्रदान करीत आहेत, हे आपण बघितलं. 7व्या अध्यायापासून भगवंतांनी आपल्या निरनिराळ्या शक्ती आणि शक्ती कसे कार्य करतात याचे विवरण केले आहे. जे आपण विभूती बोललो ना, रसोहमप्सु कौंतेय, पाण्याची चव मी आहे, मृत्यू मी आहे, ओमकार मी आहे, त्याच्याबद्दल प्रभुपाद सांगतात. आता या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनला आपल्या ऐश्वर्याचे वर्णन करण्याचं सांगतं. आता हे वाक्य बघ. दृढ निष्ठेने भक्तिभाव स्थापित करण्याकरिता पूर्वीच्या अध्यायामध्ये त्यांनी आपल्या विविध शक्तींचे स्पष्ट वर्णन केले आहे. म्हणजे दृढनिष्ठा निर्माण होण्यासाठी ही आवश्यक आहे असं प्रभुपाद म्हणतात. पुन्हा या अध्यायामध्ये ते अर्जुनाला आपल्या विभूती आणि विविध ऐश्वर्याबद्दल सांगत आहे. आणि यालाच पकडून प्रभुपाद एक स्टेप पुढे घेऊन जातं की बाबा ह्या सगळ्या गोष्टी माहीत असण्यासाठी काय करावं लागेल? तर साहजिक श्रवण करावं लागेल. श्रवणातून आपल्याला समजेल. मग प्रभुपाद या तात्पर्याचं काही शेवटच्या ओळी श्रवणाच्या महत्त्वाबद्दल देतात.
की जितके भगवंतांबद्दल श्रवण करतो तितक्या प्रमाणात तो साधक भक्तीमध्ये दृढपणे स्थिर होतो. आणि व्यक्तीने भक्तांच्या सत्संगामध्येच श्रवण केलं पाहिजे, म्हणजे एकटं एकटं नाही केलं पाहिजे. तर भक्तांच्या संगतीमध्येच काय केलं पाहिजे याचं वर्णन पुढे येईल आपल्याला दुसऱ्या श्लोकात वगैरे. तर इथे आपला पहिला श्लोक संपला. कुणाचा काही प्रश्न आहे? प्रश्न असेल तर विचारा, नसेल तर पुढचा श्लोक बघायचा किंवा नाही बघायचं ते सांगा. ठीक आहे, म्हणजे तुमचा प्रश्न नाही. तर त्या याने तुम्ही कन्फ्यूज तर नाही झाले ना बाबा, इस्कॉनमध्ये असं असं झालं मी सांगितलं म्हणून? हे सगळीकडेच आहे जगामध्ये. आता तुम्हाला अंधारात ठेवण्याची माझी इच्छा नाही. उत्तर नाही मिळालं? हां बरं ठीक आहे, सांगितलं. ओके ओके, सांगितलं मी पण कदाचित तुम्हाला. तर इस्कॉनमध्ये काय केलं जातं की अशा गोष्टींना सॉल्व करण्यासाठी एक कमिटी आहे. समजा असे काही घडलं तर, समजा एखाद्या ब्रह्मचार्याने असं केलं, तर मग त्या ब्रह्मचार्याला सांगणार की बाबा तू आता या कपड्यामध्ये नाही राहू शकत आणि तू मंदिरात पण नाही राहू शकत, तर तुला इथून बाहेर जावं लागेल. परंतु त्या व्यक्तीला बाहेर भक्ती करण्यासाठी मदत करतात. मदत म्हणजे असं नाही की त्याला म्हणजे शास्त्रात मिळणार नाही किंवा त्याला समाजामध्ये दिसूच द्यायचं नाही असं नाही, परंतु त्याचा जो मान सन्मान होता, त्याच्याचं पद जे होतं ते काढून घेतलं जातं. आणि म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला पण न्याय मिळेल. आणि मला हे सांगायचं होतं की हे जे वाक्य आहे अपिचे सुराचार, केवळ एकाच श्लोकाला पकडून आपण निष्कर्ष नाही काढू शकत. त्याच्यासाठी आपल्याला दुसरीकडचे पण गोष्टी माहीत असल्या पाहिजे. की ठीक आहे, इथे भगवंत साधू म्हणतात, पण इतरत्र हे पण सांगतात की माझ्या भक्तांचं रक्षण झालं पाहिजे. सगळ्या बाजू आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील असं मला मानायचं होतं. त्याच्यासाठी मी तुम्हाला अर्जुनचं उदाहरण सांगितलं, बली महाराजांचं उदाहरण सांगितलं. तर बेसिकली एवढं लक्षात ठेवायचं की अशा गोष्टी घडतात आणि अशा गोष्टी घडल्यावरती त्याच्यावरती न्यायनिवाडा करावा लागेल, कारण ज्याच्यावरती अन्याय झाला त्याला पण न्याय मिळाला पाहिजे. तर त्याच्यासाठी एक अशी गोष्ट आहे की त्याला, जसं की अर्जुनने काय केलं, अश्वत्थामाचे केस वगैरे कापले, तर त्याला मारल्यासारखंच आहे, कारण ब्राह्मणाला तसं करणं म्हणजे मारण्यासारखं आहे. तसं समजा एखादा व्यक्ती गुरुच्या पदावरती आहे, मग त्याचं गुरुचं पद काढून घेतलं, संन्यास आश्रम काढून घेतला आणि त्यांना सामान्य समाजात जगायला सांगितलं, तर त्या व्यक्तीसाठी हे मृत्यूपेक्षा कितीतरी जास्त दंड दिल्यासारखं आहे. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी सॉल्व केल्या जातात. तर त्याचं सांगण्यामागे माझा तो एक उद्देश होता, त्या श्लोकाला कसं समजायचं. आणि दुसरी गोष्ट ही उद्देश होता की बाबा सगळीकडे तशा गोष्टी घडतात. मी तर जे मला माहीत आहे, पण उगाच चर्चा करण्याची गरज नाही. सगळे जे काही धार्मिक संप्रदाय आहेत वेगवेगळ्या नावाने, सगळ्यांकडे अशा चुका घडतात, कारण माणसापासूनच गट तयार होतात आणि माणसं चुकू शकतात. याच्यामुळे आपण पण थोडंसं या गोष्टीकडे सावधान असलं पाहिजे. आताही तुम्हाला स्पष्टीकरण कळलं की नाही कळलं? चलो ठीक आहे. तर पुढचा श्लोक आता आपण वाचूया. न मे विदुसुरगणा प्रभवं न महर्षयः अहम आदिर्देवानां महर्षीणां च सर्वशः. आता हे भगवंत अर्जुनला बोलले ना की अर्जुन लक्ष देऊन ऐक, आता मी तुला एक गुपित सांगणार आहे, महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, त्याच्यामुळे तुझे कान इकडे ठेव. तर मग आता ते काय सांगणार आहेत समजा, आता पुढे सांगतील नेमकं काय बोलणार आहेत. पण या ठिकाणी कोणी म्हणेल बाबा अशी कोणती गोष्ट आहे सांगणार आहेत की इतकं लक्ष द्यायला सांगतात, कुणालाच माहीत नाही अशी गोष्ट आहे की काय. मग आचार्याने असं एक तुम्हाला मी बोललो ना की रसिक पद्धतीने प्रश्न उपस्थित केले जातात जे श्लोकामध्ये नाही आहेत. असा प्रश्न उपस्थित केला, असं काही गुपित आहे जे की मोठ्या मोठ्या लोकांना माहीत नाही, देवी देवतांना पण माहीत नाही का? तर भगवंत म्हणतात नाही, देवी देवतांनासुद्धा मी तुला जे सांगत आहे ते माहीत नाही आहे. तर मग जसं की मी काही स्लाईडवरती पॉईंट लिहिले, पण काही नोट्समधून तुम्हाला सांगतो की
अर्जुन म्हणेल देवी देवतांना पण समजत नाही तुम्ही जे मला सांगणार आहात ते. तर म्हणतात नाही, देवी देवतांना पण समजत नाही. काय समजत नाही? कारण या श्लोकामध्ये सांगितले अहम आदिर देवाना महर्षीनामचं सर्वशा नाही नमे विदुरसुरगणा प्रभवमच्या महर्षया अहम आदिर देवाना महर्षीनामचं सर्वशा. एक मिनिट, मी चुकीचं तरी राहत नाही ना. हां, महर्षया. तर अर्जुन म्हणेल असं काय एवढं गुपित आहे, त्यांना पण माहीत नाही. तर भगवंत म्हणतात त्यांना माहीत नाही आहे. का माहीत नाही आहे? कारण सगळ्याचा आधी मी आहे. तर त्याच्यासाठी आचार्यांनी उदाहरण दिलं की एखादा मुलगा आपल्या वडिलाला तेवढंच जाणू शकतो जेवढे वडील त्याला सांगतील. आता समजा तुम्हाला तुमच्या वडिलांबद्दल जाणायचं, तर तुमच्या वडिलांनी बालपणी कोणते कोणते खेळ खेळले होते तुम्हाला पूर्णपणे कळणार का काही जरी केलं तरी? आत्ताच्या युगामध्ये कदाचित व्हिडिओग्राफी करून ठेवली तर ठीक आहे, पण एवढे कोण व्हिडिओ काढणार आहे? तर जेव्हा वडील सांगतील अरे आम्ही बालपणी असं करायचो, तर तेव्हा त्या मुलाला थोडीशी आयडिया येऊ शकते. कारण एखाद्या वस्तूचा जो परिणाम आहे तो कारणाला पूर्णपणे जाणू नाही शकत. वडिलांचा परिणाम मुलगा आहे किंवा मुलगी आहे आणि ते परिणाम कारणाला पूर्णपणे नाही जाणू शकत. जेवढं कारण त्याला स्पष्टीकरण देईल तेवढंच त्याला समजता येईल. जसे की वडिलांच्या उदाहरणावर मी यावरून स्वतः एक उदाहरण बनवलं, किती बरोबर आहे ते माहीत नाही. समजा एखादा स्वयंपाकी आहे आणि तो वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतो. तर पदार्थाने कितीही काही केलं तरी ते स्वयंपाक्याला पूर्णपणे नाही समजू शकणार. इथे स्वयंपाकी म्हणजे भगवंत. आणि समजा आपण हे पकडूया, चांगले महागडे जे पदार्थ आहेत त्यांना देवता समजूया आणि साधे सिंपल पदार्थ मनुष्य समजूया. तर महागडे पदार्थ काही सिंपल पदार्थ कोणी समजू शकणार नाही, कारण तो त्यांचा निर्माता आहे, तो वेगळ्या स्तरावर स्थित आहे. तर इथे भगवंत म्हणतात की नाही, न मे विदू सुरगणा. विदू न म्हणजे नाही, मे म्हणजे मला, विदू म्हणजे जाणणे, सुरगणा सूर म्हणजे देवता. सूर आणि असुर असतं ना, किंवा इंद्राला सुरेंद्र म्हटलं जातं. सुरगणा, गणा म्हणजे ग्रुप, जसे की गणपती आहेत, गणांचे पती. तर सुरगणांना, देवतांना पण माझ्याबद्दल माहिती नाही आहे. तर का ना माहीत त्यांना? त्यांना तर माहीत असायला पाहिजे. त्यांना माहीत नाही अर्जुन, कारण हे विश्व मी जेव्हा बनवलं, म्हणजे अनंत ब्रह्मांड आहेत, त्या ब्रह्मांडामध्ये एक पकडूया, हे ब्रह्मांड बनल्यानंतर हे देवता तिथे वास्तव्यासाठी आले, किंवा त्यांनाच मी निर्माण केलं, किंवा त्यांच्या शरीराला, त्यांच्या आत्म्याला मी शरीर दिलं. त्याच्यामुळे या ब्रह्मांडाच्या पूर्वी काय होतं आणि मी कसा तेव्हा पण अस्तित्वात असतो हे त्यांना कधी समजणार नाही. हे समजणार नाही म्हणण्यापेक्षा हे त्यांना माहिती नाही आहे. म्हणून ते मीच कृष्ण देवकीच्या गर्भातून जन्मलो, जो साधारण बालक होता तो परमशक्ती आहे हे देवतांना पण समजत नाही. आता असं एखादं उदाहरण सांगा की जिथे सगळ्या देवतांना समजलं होतं की कृष्णच परमसत्य आहे. आता जन्माष्टमी येते, जन्मापासून विचार करा, कधी देवतांना कळलं होतं कृष्ण परमसत्य आहे? कृष्णाला आणण्यासाठी देवतांनी काय केलं, मग नंतर काय झालं? आकाशवाणी, ओके. पण मी असं म्हणतोय की सर्व देवता एका ठिकाणी उपस्थित होते आणि तिथे सर्वांनी म्हटलं की हे कृष्णा तूच परमसत्य आहेस आणि तू आमच्या उद्धारासाठी आलास, असं कुठं म्हटलं होतं? तर एक गर्भस्तुती म्हणून अध्याय आहे 10व्या स्कंदामध्ये. तर त्या गर्भस्तुतीमध्ये ब्रह्माजी, शंकर, इंद्र, सर्व देवी देवता सर्व येतात आणि भगवंतांचं गुणगान करतात. त्याच्यामध्ये आपण एक काय जन्माष्टमीमध्ये श्लोक बघितला होता, सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनिम निहितम च सत्य सत्यस सत्यम ऋतसत्रनित्यम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपद्ये, की हे कृष्णा तूच परम सत्य आहेस. आणि त्याच्यामध्ये खूप छान छान प्रार्थना आहेत की भगवंतांचे वेगळे वैशिष्ट्य सांगणारे. हे गर्भस्तुतीमध्ये येतं. तर तेव्हा देवतांना माहीत होते की बाबा हाच परम सत्य आहे. परंतु असे एक उदाहरणं सांगा शास्त्रातून की जिथे देवतांना कळलं नाही की कृष्ण परम सत्य आहेत. हां, परफेक्ट. आणखीन? हां हां, परफेक्ट.
तर हे अशी काही उदाहरणं आहेत. आणि इंद्रदेवाचं एक आणखी उदाहरण आहे. जेव्हा सत्यभामा मातेसाठी भगवंत स्वर्गातून पारिजातचं वृक्ष घेत होते, तेव्हा इंद्र म्हणजे भगवंत आताच त्याच्या आईचे कानातले दागिने वगैरे घेऊन आले होते त्या राक्षसाकडून, आणि हा व्यक्ती लगेच भगवंतांसोबत युद्ध करायला तयार होतो. तर मला काय म्हणायचं आहे की हा श्लोक सांगतो नमे विदु सुरगणा, की सुरगणांना पण मला समजणं कठीण आहे. अमोल प्रभू म्यूट करा ना, मी तुम्हाला म्यूट का करू शकत नाही मला कळलं नाही. हां, तर की देवतांना पण मी समजत नाही. हां, ही ओळ तर सोपी आहे. न मे विदु सुरगणा, न म्हणजे नाही, मे म्हणजे मला, विदू म्हणजे जाणणे, सुरगणा म्हणजे देवता, सुरासुर असतं ना. तर मग प्रश्न असा येईल की ठीक आहे बाबा, देवतांना माहिती नाही कारण ते कधी कधी इंद्रिय तृप्तीमध्ये जास्त मग्न असतात. आपण तो एक श्लोक बऱ्याच वेळा चर्चा केली ना, न यत्र नारायण पाद पंकजा स्मृतीं प्रमुष्ट अतिशय इंद्रिय उत्सवात, की देवता म्हणतात की इथे स्वर्गामध्ये खूप जास्त इंद्रिय उत्सव आहे, म्हणजे इंद्रिय भोगण्यासाठी खूप सुविधा आहेत, त्याच्यामुळे नारायणाची स्मृती होणं खूप कठीण आहे. सगळ्या सुविधा मिळाल्या थोडं भक्ती करायला कठीण जातं. तर मग आचार्य सांगतात कदाचित ठीक आहे बाबा, त्याच्यामुळे देवतांना माहिती नसेल, पण साधू महर्षी लोकांना तर माहिती पाहिजे. ते तर अशा इंद्रियतृप्तीमध्ये वेळ वाया नाही घालवतात. तर पुढच्या ओळीमध्ये भगवंत म्हणतात प्रभवम न महर्षया, महर्षींना पण माझं ऐश्वर्य किंवा माझं उद्गम कसा होतो हे माहीत नाही आहे. देवी देवतांना तर माहीत नाहीच आहे, पण महर्षी लोक पण नाही जाणू शकत. किती जरी व्यक्तीने तपस्या केली किंवा श्रावण महिना पाळला, काहीही केलं तरी तो भगवंतांना पूर्णपणे नाही जाणू शकत. जसे की एक ब्रह्मसंहितेमध्ये खूप प्रसिद्ध श्लोक आहे, पंथास्तु कोटिवत्सर सतशंप्रगम्यो वायोरथापि मनसो मुनिपुंगवानां यत् प्रपदस्यम्नि अविचिंत तत्वे गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. तुम्हाला मी तो श्लोकच दाखवतो, ब्रह्मसंहिता. तर या श्लोकामध्ये ह्या मुनी लोकांबद्दल आले की त्यांना पण समजणं कसं कठीण आहे. कुठं ब्रह्मसंहिता नाही ठीक, काय पंथास्तु कोटिवत्सर. हां, तर हा श्लोक आता तुम्हाला मी शेअर करतो. त्याच्यामध्ये ते देवनागरीमध्ये दिलं नाही पण यांनी ते शेअरिंग. हां, कुठं गेला आता. हा एक छान श्लोक आहे ब्रह्मसंहितेमध्ये, पंथास्तु कोटिवत्सर, पंथास्तु कोटी शतवत्सर संप्रगम्यो. आपण पहिले चर्चा काय केली की बाबा देवतांना पण जाणणं कठीण आहे, कारण विश्वाच्या निर्मितीच्या पूर्वी तर देवता नसतात. परिणामाला कारण जाणणं कठीण आहे. एक प्रश्न असा उपस्थित केला, कदाचित देवतांना इंद्रिय तृप्ती अधिक मिळत असल्यामुळे माहीत नसेल, मग साधू संतांना तर माहीत असायला पाहिजे. तर भगवंत म्हणतात नाही, त्यांना पण माझ्याबद्दल पूर्ण ज्ञान नाही आहे. तर त्या संदर्भामध्ये हा श्लोक खूप स्पष्टीकरण देतो. पंथास्तु कोटी शतवत्सर संप्रगम्यो. पंथा म्हणजे मार्ग, की हे साधू लोक किंवा महर्षी लोक काय करतात, कोटी शतवत्सर, वत्सर म्हणजे वर्ष, कोटी म्हणजे करोड, शत म्हणजे 100 करोड वर्ष जरी प्रवास केला, वायोर अथापि मनसो मुनिपुंगवाना. मुनिपुंग म्हणजे मुनी लोकांमध्ये श्रेष्ठ, की समजा एखाद्या मुनीने 100 करोड वर्ष प्रयत्न केले किंवा प्रवास केला असं म्हणू आपण, किंवा मनाच्या गतीने जरी प्रवास केला तरी भगवंतांना जाणणं शक्य नाही. हे कुठं सांगितलं आहे, सो अपि अस्ति यत् प्रपद सेमनी अविचिंत तत्वे. ते अविचिंत तत्वे आहे, त्यांना समजणं होणार नाही. जास्तीत जास्त हे लोक भगवंतांच्या नखापर्यंत पोहोचू शकतील.
गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. Only the tip of his toe of whose lotus feet is approached by the yogis who aspire after transcendental and betake themselves to pranayam by drilling the respiration or by the ज्ञानी सुरा. म्हणजे ज्ञान आणि योगाच्या सहाय्याने लोकांनी किती जरी प्रयत्न केला तर भगवंतांच्या नखापर्यंतच पोहोचू शकतील. तर इथं असं दिलं नाही आहे, पण मला असं वाटतं की भगवंतांच्या नखापर्यंत पोहोचू शकतील याचा अर्थ असा होतो की ब्रह्मज्योतीपर्यंतच पोहोचू शकतील. कारण तिसऱ्या स्कंदामध्ये असा एक श्लोक येतो जिथं की भगवंतांच्या नखापासून प्रकाश निघतो असं सांगितलं आहे. संचिंतयेत भगवतश्चरणारविंद वज्रांकुशध्वज सरोरुह लांछनाढ्यम उत्तुंग रक्त विलसन नखचक्रवाल ज्योत्स्नाविराहात महद हृदय अंधकारम. तर ज्योत्स्नाभीर जे आहे ना, तिथे भगवंतांच्या नखाच्या पासून ज्योत्स्ना म्हणजे प्रकाश येतो असं सांगितलं. तर तिथे दिलं नाही, मी वाचलंही नाही, ऐकले नाही, पण मला असं वाटतंय, आजच असं जाणीव झाली की कदाचित याचा अर्थ असा असावा की हे लोक नखापर्यंत म्हणजे ब्रह्मज्योतीपर्यंत जाऊ शकतात. भगवंतांच्या साकार स्वरूपाचे त्यांना माहिती नाही होत. तर हा या लोकांचा प्रॉब्लेम आहे. तर की बाबा देवी देवता तर जाणूच नाही शकत, परंतु महर्षी लोकांना पण जाणणं कठीण आहे. तर मग भगवंतांना जाणण्यासाठी काय केलं पाहिजे? तर प्रभुपाद आणि तिन्ही आचार्य सांगतात की 3 गोष्टींनी भगवंतांना जाणू शकतो व्यक्ती. पहिलं आहे की भगवंतांची कृपा असली पाहिजे. जसं आपण दामोदर लीलेमध्ये म्हणतो ना की एक सिद्धांत आहे, आपले श्रम आणि भगवंतांची कृपा. सांगा बरं कुठला श्लोक होता? मी तर माझी दामोदर कथा आणखीन संपली नाही, वर्षभर चालू आहे. तुम्हाला मी बोललो होतो हे 4 श्लोक कंठस्थ केले पाहिजे, कारण हे कंठाचे आभूषण आहेत. जसं आपण कंठावरती अलंकार धारण करतो तसं तुम्ही कंठामध्ये याला धारण करा. आणि नंतर मला कळलं की मी जे बोललो असं हे कंठ वगैरे हे म्हणजे प्रामाणिक आहे, इतर भक्तांकडून मी ऐकलं. तर हे 4 श्लोक मी तुम्हाला बोललो, ठीक आहे तुम्ही नसतील केले. तर एक श्लोक असा येतो ना, सो मातू स्विन्न गात्राया विसरस्र कबरस्रजा द्रष्ट्वा परिश्रमम कृष्ण कृपयासित सोबंधने. आपण तिथं परिश्रम या शब्दावरती खूप भर दिला होता. तर आपले परिश्रम आणि भगवंतांची कृपा या दोन्ही गोष्टीने आपण भगवंतांना जाणू शकतो. म्हणजे 100% कोणीच जाणू शकत नाही, कारण ते अनंत आहे. परंतु भगवत स्वरूप जाणू शकतो. हे लोक जास्तीत जास्त ब्रह्मज्योतीपर्यंत जाणू शकतात. तर तो एक श्लोक आहे. आणखी दुसरा पण श्लोक आहे, अथापि ते देव पदांबुजद्वय प्रसाद लेशानुग्रहित वै. केवळ प्रसाद किंवा तुमच्या कृपेनेच आम्ही तुम्हाला जाणू शकतो. तर जाणण्याचं पहिलं क्रायटेरिया आहे भगवंतांची कृपा. दुसरं आहे भक्तांची कृपा. तर आपण सत्संगामध्ये ऐकलेल्या गोष्टींमधून एखादी गोष्ट अशी सांगा की एखाद्या भक्ताच्या कृपेमुळे दुसऱ्याला भगवत दर्शन झालं. अजामिल कोणामुळे झालं? नाही, मला असं म्हणायचं आहे की समजा एखादा व्यक्ती आहे आणि त्याला दुसऱ्या व्यक्तीने काय म्हणता येईल मार्गदर्शन केलं किंवा त्यांच्या प्रभावाने भगवंतांचं रूप त्याला दाखवलं. एक गोष्ट शुद्धदेव नाही, परीक्षित महाराज स्वतः शुद्ध भक्त होते. नारदमुनी आणि प्रल्हाद महाराज पण स्वतः शुद्ध भक्त होते. ठीक आहे, ते पण उदाहरणं घेऊ शकतो, नाही असं नाही. पण माझ्या डोक्यात आली उदाहरण तुम्हाला सांगतो मी. धनुर्धर आणि रामानुजाचार्य हे उदाहरण एकदम म्हणजे परफेक्ट फिट. बाकीचे पण बरोबर असू शकतात, पण धनुर्धर तर एकदम सामान्य व्यक्ती होता. त्या माताजीच्या डोळ्यामध्ये खूपच आसक्त होता. आपण एक गोष्ट बऱ्याच वेळेस ऐकली ना की इकडे रंगनाथ स्वामींची पालखी जाते आणि हा व्यक्ती तिच्या डोक्यावरती छत्री धरून तिच्याकडे बघतोय. तर मग रामानुचार्यांना कळतं, तर ते म्हणतात, अरे एवढ्या समाजामध्ये तू काय करतो, तुला कळतं का? इथं भगवंतांची पालखी जाते. तर तो बोलला, मी काय करू, मग हिचे डोळे एवढे सुंदर आहेत की मी हिच्यावरून नजर नाही काढू शकत. मग रामानुचार्य बोलले, जर मी या डोळ्यापेक्षा अधिक सुंदर काही दाखवलं तर काढशील का? तर तो बोलला ठीक आहे. मग धनुर्धरला संध्याकाळी रामानुचार्य रंगनाथजीच्या मंदिरात बोलवतात आणि म्हणतात की भगवंतांकडे बघ.
तर याच्यापूर्वी पण धनुर्धर खूप वेळा आलेला होता, कारण त्याच गावचा होता तो. पण आता रामानुचार्य भगवंतांना प्रार्थना करतात की तुमच्या डोळ्याचं जे खरं सौंदर्य आहे ते याला प्रकाशित करा. आणि मग जेव्हा रामानुचार्यांच्या प्रार्थनेमुळे रंगनाथजी दर्शन देतात, तेव्हा तो धनुर्धर खूप मोठा भक्त होतो आणि त्यांची पत्नी ती आहे ती पण खूप मोठी भक्त होते. तर भक्तांच्या कृपेने. दुसरी उदाहरणं असू शकतात, पण मी हे एक घेतलं. नंतर प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की गीता आणि भागवतच्या अभ्यासातून. तर गीता आणि भागवतच्या अभ्यासातून का होतं? कारण आपण जेव्हा गीता आणि भागवतम वाचतो तेव्हा आपण प्रभुपादांचा संग करत आहोत किंवा आचार्यांचा संग करत आहोत. कारण त्यांचे शब्द त्यांच्यापासून म्हणजे काय त्यांच्यापासून अभिन्न म्हणण्यापेक्षा सगळ्या आचार्यांनी असं सांगितले की बाबा आम्ही नाही लिहिलं आहे, जे कृष्णाने सांगितलं ते आम्ही लिहिलं. जसे आपले नाशिकचे हरिसुरीजी आहे. हरिसुरीजी भगवंतांना म्हटलं अरे मी कसं काय लिहिणार? भगवंत बोलले मी सांगेल तू फक्त लिही. तसंच प्रभुपादांचं आहे. सगळे आचार्य असं सांगतात. त्याच्यामुळे जेव्हा आपण भागवतम किंवा गीता असं ग्रंथ वाचतो तर आपल्याला त्या आचार्यांचा पण संग मिळतो. म्हणून 3 गोष्टी आहेत, तिन्हीद्वारे भगवंतांना जाणता येईल. भगवंतांची कृपा आपल्या परिश्रमानंतर, भक्तांची कृपा धनुर्धर आणि रामानुचारी, आणि गीता आणि भागवतांचं अध्ययन, श्रवण, वाचन, ह्या सगळ्या गोष्टी. तर आणखीन पुढे काय दिलं का पॉईंट? यानंतर प्रभुपाद तात्पर्यामध्ये एक मुद्दा सांगतात. पहिल्यांदा काय बोलले प्रभुपाद? हे बघा, मग मी तुम्हाला श्लोक पूर्ण सांगितलं की नाही? न म्हणजे नाही, मे म्हणजे मला, विदू म्हणजे जाणणे, सुरगणा म्हणजे देवता पण जाणू शकत नाही, प्रभू म्हणजे माझं ऐश्वर्य किंवा माझं उगम कोण जाणू शकत नाहीत, महर्षी पण जाणू शकत नाहीत. का जाणू शकत नाही? अहम आदिही, मी सगळ्यांचा आदी आहे. कोणाचा? देवानाम, देवतांचा आदी मीच आहे. कारण जेव्हा हे विश्व निर्माण झालं, एक ब्रह्मांड, त्यामध्ये नंतर मी देवतांना निर्माण करतो. असे अनंत ब्रह्मांड आहेत आणि जेव्हा ब्रह्मांडाचा विनाश होतो तेव्हासुद्धा मी असतो. तरी मी यांचं कारण आहे, परिणाम कारणाला पूर्णपणे जाणू शकत नाही. तर त्याच्यासाठी आपण वडील आणि पालकाचं उदाहरण बघितलं होतं, स्वयंपाकी आणि पदार्थांचं उदाहरण बघितलं समजण्यासाठी. आणि महर्षी लोकांचा पण आधी मीच आहे, सर्वशः म्हणजे सर्व प्रकारे. म्हणून या लोकांना माझ्याबद्दल पूर्णपणे जाणणं शक्य नाही आहे. तर मी सर्वांचा आदी आहे याला पकडून प्रभुपाद ब्रह्मसंहितेतल्या कुठल्या श्लोकावर बोलतील? कोण सांगेल? तात्पर्य न बघता. भगवंत सगळ्याचे आदी आहेत. गोविंदम तर ठीक आहे, ती शेवटची. पण असा श्लोक सांगा की जिथे भगवंत म्हणतात की मीच कारण आहे, कारण ते असं वर्ण आलं ना. हां, परफेक्ट. अनादिरादिर ही गोविंद सर्व कारण कारणम. हां, तर बघा प्रभुपाद तीच लिहितात. ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हेच स्वयं परमेश्वर आहेत, त्याहून श्रेष्ठ कोणीही नाही आणि ते सर्व कारणांचे कारण आहेत. एक्झॅक्टली त्या श्लोकाचं भाषांतर आहे. आपण ही चर्चा पण बऱ्याचदा केली की प्रभुपादांचे तात्पर्य श्लोकाचे जशास तसे भाषांतर असतात. म्हणून नोंद करत गेलं तर किती श्लोक मिळतील. तर हे आचार्यांनी सांगितलं, पण प्रभुपादांनी घेतलं, कारण मी सर्वांचं कारण आहे या मुद्द्यावरून. नंतर प्रभुपाद म्हणतात, महर्षीसुद्धा श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत, त्यांना भगवंतांचे नाम किंवा त्यांचे स्वरूपही समजू शकत नाही. ते बेसिकली निराकारवादी लोक. मग या सूक्ष्म ग्रहावरील तथाकथित विद्वानांबद्दल काय बोलावे? आपल्याकडे किती जरी IQ वाला व्यक्ती असला तरी तो भगवंतांना जाणू शकत नाही. तर शास्त्र समजण्यासाठी IQ महत्त्वाचा नाही आहे. तर असे बरेच उदाहरणं आहेत की जिथे व्यक्तीला अक्षरसुद्धा समजत नाही, लिहिता वाचता पण येत नाही, तरीसुद्धा त्याला खूप ज्ञान आहे किंवा त्याला भगवंतांचं साक्षात्कार झालेला आहे. परंतु असे जगात तर किती लोक असेल जे तर मोठे मोठे सायंटिस्ट आहेत, परंतु त्यांना भगवंतांबद्दल काही श्रद्धा नाही. म्हणजे हे अध्यात्म हे बुद्धीचा खेळ नाही आहे, त्याच्यामध्ये समर्पण, मन, सगळ्याच गोष्टी आल्या. आज थोडा लेट होतो आहे म्हणून पुढच्या वेळेस मी तुम्हाला याच्यावर एक गोष्ट सांगेल की एका व्यक्तीला बाह्य स्वरूपावर कसं जास्त ज्ञान नव्हतं तरीसुद्धा तो भगवंतांना कसा जाणू शकतो. नंतर प्रभुपाद म्हणतात, हां हे बघा, हे एक वाक्य आहे 1 2 3 4 5 6 7व्या ओळीत. म्हणून मनुष्याने जाणले पाहिजे की श्रीकृष्णांना जाणण्यासाठी विद्वत्ता ही पात्रता असू शकत नाही. म्हणून अरे हे प्रभूजी खूप IIT मध्ये शिकले म्हणून त्यांना येतं असं काही नाही आहे. कुणालाही
येऊ शकतं, तिथे शिक्षणाचं काही हे नाही आहे. नंतर या ठिकाणी भगवंत प्रत्यक्षपणे म्हणतात की जर कोणाला परमसत्य जाणून घ्यायचे असेल तर पहा, मी या ठिकाणी पुरुषोत्तम म्हणून उपस्थित आहे, तिथे युद्धस्तरावरती मीच परमसत्य आहे. नंतर भगवद्गीता आणि भागवतांचं अध्ययन करून जाणू शकतो. हां, तर असे प्रभुपाद इथे सांगतात. तर आपण इथे थांबूया. या श्लोकातली एक छोटीशी गोष्ट आहे, 1 किंवा 2, ते आपण पुढच्या वेळेस बघूया, कारण खूप लेट झालं आहे. तर तुमचा काही प्रश्न असेल तर विचारा. हां, यस प्रभूजी. हो. हम्म. हां, तर कसं असतं, भगवंत जेव्हा लीला करतात ते मी खूप शक्तिशाली आहे या भावामध्ये लीला करत नाही. एका सामान्य मनुष्याप्रमाणे लीला, जसं तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आता प्रभू रामचंद्रांना का माहीत नव्हतं का सीता कुठे आहे म्हणून? त्यांना एवढे वानरं वगैरे जमा करण्याची काय गरज होती? तर ते तर ते स्वतः जाऊन घेऊन येऊ शकले असते. आज हेच कारण त्यांनी त्या केरला स्टोरीमध्ये दिलं होतं, की असा कसा देव की जो रडतो, त्याला बायको माहीत नाही कुठे. किंवा भगवान शंकर जेव्हा सती आत्मदाह करते, जेव्हा भगवान शंकर खूप क्रोधी होतात, तर लोकांनी बोलले की असा कसा काय देव क्रोधी होऊ शकतो. तर त्यांचं म्हणणं काय की देवाला काही भावनाच नाही आहे. आपल्याला भावना आहेत तर त्यांना का भावनाच आहे. पण तुमच्या प्रश्नानुसार सांगतो, तर भगवंत ह्या लीला करताना मनुष्य स्वरूपात लीला करत आहेत. म्हणून रामचंद्रांना त्यांच्या जर पूर्ण ईश्वर स्वरूपात आले तर सहज सीता मिळेल. आणि ते ईश्वर होते हे पार्वती मातेच्या एका गोष्टीवरून आपल्याला कळलेलं आहे, की त्या सीतादेवीचं रूप घेऊन आल्या होत्या. तर आता ते कृष्ण इथे असे का करतात, त्याच्यामागे काय कारणं असतात, की आता समजा एका यानं गोष्ट होते, पण त्याला आणखीन सजवायचं, आणखीन गोष्टी जमा करायच्या. जर आपण समजा असंच जर विचार केला की कृष्ण एकटेच त्याला जिंकू शकत होते, तर मग असा पण विचार येतो की युद्ध न करता पण जिंकून देऊ शकत होते. जर विश्वरूप दाखवू शकतात तिथे सगळ्या कौरवांना मारायला. आता या युद्धामध्ये किती एकदम किती 18 अक्षौहिणी सेना होत्या. तर तर भगवंतांनी मला वाटतं की ती 23 अक्षौहिणी सेना जरासंधच्या 17 वेळेस मारल्या होत्या एकट्याने. तर त्यांच्या तुलनेमध्ये हे काहीच नाही आहे. पण हा एक लीलेचा भाग आहे, त्याच्यामध्ये रस असतो. याच्यामध्ये भीम आणि हनुमानजीची एक कथा पण आहे, की तिथे भीमाचा गर्वहरण होतं, मग हनुमानजी त्यांना वर देतात की मी मदत करायला येईल. नंतर अर्जुन आणि हनुमानजीची पण कथा आहे, एक बाणांचा पूल तोडण्यावरून. तर तेव्हा हनुमानजी म्हणतात की मी तुला मदत करण्यासाठी येईल. तर या दोन कारणासाठी पण हनुमानजी येतात. परंतु आणखीन एक रसिक दृष्टिकोनातून उत्तर सांगायचं तर भगवंत एखाद्या चिंतातूर पालकासारखे आहेत. समजा एखाद्या पालक, त्यांचा मुलगा जर आजारी असेल तर सगळ्या साईडने प्रयत्न करतात. दवाखान्यात पण जाणार, एखाद्या बाबाला पण दाखवणार, घरी पण काहीतरी काढा करणार. जरी त्यांना माहीत असले की डॉक्टर ठीक करू शकतो, तरीसुद्धा सगळ्या साईडने ते प्रयत्न करतात, कारण ते प्रेम असतं. तर रसाच्या दृष्टिकोनातून असं म्हणता येईल. आणखीन कोणाचा काही प्रश्न आहे? हां, ठीक आहे. येस येस. मीरा माताजी सावंत सरांना बोलल्या, मग नंतर तुम्ही बोला. येस प्रभूजी. हां हां, तर त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम आहे. तर ते अक्षयवाहिनीच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेट केलं ना, तर तेवढे 50 करोड होत नाहीत. तर अक्षयवाहिनी किती म्हणजे गीतेमध्ये दिलेलं आहे, की म्हणजे मी पण पाठ केलं नाही, की बाबा 10,000 रथ, 25,000 हत्ती आणि पैदल चालणारी सेना 50,000, असं कॅल्क्युलेशन करून त्या एका याला अक्षयवाहिनी असं म्हणतात. त्यांची काही अशी कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत असेल. आपण कसं काही इतक्या लोकांच्या, क्रिकेटमध्ये 11 लोकांना एक टीम म्हणतो, तसं त्यांचं किती रथ, किती घोडे, किती हत्ती, किती बाण मारणारे, किती पैदल चालणारे, यांची एक संख्या मिळून त्या संख्येच्या विशेष संख्येला अक्षयहोनी म्हणतात. ठीक आहे सावंत सर.
हा हा माहिती म्हणजे गीतेमध्येच आहे, मी तुम्हाला फॉरवर्ड करेल. तर त्याच्यामध्ये समस्या काय होते की त्या अक्षयवणीचं कॅल्क्युलेशन पूर्ण संख्येसोबत मॅच होत नाही. तर ठीक आहे, मी माधव गोपाल प्रभूंना विचारून बघतो असं काही आहे का. हां, मीरा माताजी, तुमचा काय प्रश्न आहे? हम्म, हम्म, त्यावेळेसची स्थिती म्हणजे काय आहे, एक एक शंकराचार्यांचा एक श्लोक आहे, नारायणोपर अव्यक्तात न च शंकर न च ब्रह्मा. तर कसं वर्णन केलं जातं माताजी, हे फक्त एका ब्रह्मांडाबद्दल बोललं, पण एकाच वेळेस खूप ब्रह्मांड आहेत. परंतु ते ब्रह्मांड नष्ट झाल्यावरती ब्रह्माजी नष्ट होतात, कारण ब्रह्माजी आपल्यासारखे जीव आहेत. परंतु भगवान शंकर नष्ट नाही होत, कारण शिवतत्व हे वेगळं आहे. ब्रह्मसंहिता त्याला सांगते, त्यांचं वर्णन करते की जेव्हा दुधामध्ये आपण दुधाचं दही करतो, तर दुधाच्या दहीला त्यांनी शिवाची उपमा दिली आहे, आणि जे दूध आहे त्याला भगवंतांची उपमा दिली आहे, की एक दुसऱ्याचं कारण आहे. आणि हरिपार्षद प्रभूने एक शाखा शाखी न्याय सांगितला होता. शाखी म्हणजे वृक्ष, ज्याला भगवंतच म्हणतात, आणि शाखा म्हणजे भगवान शिव. तर हे असं आहे. आणि काही वेळा असं पण होतं की स्वतः भगवान शिवजी म्हणून येतात, स्वतः ब्रह्माजी म्हणून येतात. तर वेगवेगळ्या वेळेस वेगळी परिस्थिती असते. परंतु जर ब्रह्मा सामान्य जीव असतील तर ते नसतात. त्याच दृष्टिकोनातून शंकर तिथे कशाला असणार? तर शंकरांची एक जे आध्यात्मिक स्वरूप आहे त्याला सदाशिव म्हणतात. सदाशिव अस्तित्वामध्ये असतात. ठीक आहे, चालेल. आणखीन कधी काही जास्त माहिती मिळेल तर आपण बघूया. अं, हं, हं. हरिहरामध्ये भेद नाही आहे म्हणजे कसं, की नाही, हरिहरामध्ये भेद काय आहे, की म्हणजे दुसराच मला वाटतं नाम अपराध आहे, की सगळ्या देवतांना भगवंतांच्या स्तरावर समजणे. टू कन्सिडर डेमिगॉड्स लाईक लॉर्ड शिवा अँड लॉर्ड ब्रह्मा टू बी इक्वल टू ऑर इंडिपेंडेंट ऑफ कृष्णा. तर त्यांना भगवंतांच्या समान समजणं एक प्रकारचा नाम अपराध आहे. परंतु त्याच्यावरती जास्त चर्चा केल्यावर काय होते की लोकांचं थोडंसं एक हे होतं की बाबा इस्कॉनवाले असे बोलतात तसे बोलतात. परंतु हरी आणि हर समान नाही आहे. जसं बाकीच्या संगीता माताजींना आठवत असेल, आपण भागवतमचा अभ्यास करताना बघितलं होतं, ब्रह्माजीमध्ये किती गुण असतात, शिवजीमध्ये किती गुण असतात, नारायणामध्ये किती गुण असतात, आणि भगवंतांमध्ये किती गुण असतात. भगवंतामध्ये पूर्ण 64 गुण आहेत, नारायणमध्ये 60, आणि शिवजीमध्ये मला वाटतं 58 गुण आहेत. गुण म्हणजे जसे की मुक्ती देण्याची क्षमता, सौंदर्य वगैरे अशा प्रकारचे गुण. तर त्याच्यामुळे यांना एक्झॅक्टली सेम तर नाही म्हणता येणार माता. शिवतत्व वेगळं आहे. हां, तुमचा आवाज ब्रेक झाला. हां, बोला ना. हं. हां, हां. हां, हां. हां, हां, हां. तर मला हे लोककथा वाटते. बऱ्याचदा काय असतं, काही जे मूळ जो ग्रंथ आहे त्याच्या वेगळ्या भागामध्ये थोड्याशा वेगळ्या प्रती असतात. तर त्याच्यामध्ये ही लोककथा जोडल्या जातात. जसं की तो जो व्हिडिओ आहे द्रौपदीचा, की भगवंतांना चक्र सोडल्यामुळे त्यांचं बोट कापलं आणि त्यांनी आपल्या साडीचा पदर कापून दिला. तर ती लोककथा आहे, मूळ महाभारतामध्ये नाही आहे. पण या कथेला स्वीकारतात. पण तुम्ही जे बोललं ते मी कुठं ऐकलं नाही आहे. आणि याच्यामध्ये लॉजिकल प्रॉब्लेम काय येतो, की हनुमानजी आधीच होते. जे अर्जुन भ्रमित होण्याच्या आधीपासूनच हनुमानजी होते.
अर्जुन भ्रमित झाल्यावर मग हनुमानजींना बोलून त्याला विश्वास दिला असं नाही आहे. पण तुम्ही कुठून ऐकले किंवा सोर्स सांगाल तर कदाचित समजेल, पण माझ्या ऐकण्यात तरी वाचण्यात असं नाही आहे. नंतर हां, कारण भगवंत स्वतः त्याला घाबरवण्यासाठी दोन्हीच्या मध्ये घेऊन गेले भीष्माच्या समोर. तर असू शकतं लोकल व्हेरिएशन, याला लोककथा म्हणू शकतो, पण मी स्वतः वाचलं किंवा ऐकलं नाही. जर कधी आपण नंतर भविष्यात मिळेल तर बघूया. म्हणजे सावंत सर. हम्म, हम्म. हां, तर त्याचे स्पष्टीकरण वेगळे असतात वैष्णव आणि स्मार्त लोकांचे. भेद करू नये याचा अर्थ की बाबा गुणाच्या स्वरूपात भेद करू नये, असे पण वेगवेगळे अर्थ आहेत. तर हा थोडासा संवेदनशील आणि किचकट मुद्दा आहे. माझ्या समजुतीनुसार मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की दोन गोष्टींनी समजावलं जातं. ब्रह्मसंहितेमध्ये दूध आणि दही, हरिपार्षद प्रभूंनी एका कुठल्या तरी शास्त्रामधून शाखा आणि शाखी असं समजावून सांगितलं की भगवंत शाखी म्हणजे झाड आहे आणि शिवजी त्याची शाखा आहे. आणि कधीकधी भगवंत स्वतः पण शिवजी होऊन येतात. तर आता हे हरिहर भेद करणं, हरिहरपासून एक मुलगा पण जन्माला आला, हे सगळं मला नाही माहिती काय आहे ते. तुम्हाला कुठे प्रामाणिक सोर्समध्ये भेटलं तर सांगा. हम्म. हां, तर तो तर भगवंतांचा स्वभाव आहे ना. ते आपल्या भक्तांची तर पूजा करतात. जसे की सुदामा घरी आला होता, तर सुदामा घरी आल्यावरती भगवंतांनी स्वतः त्याचे पाय धुतले. रुक्मिणी देवी त्यांना पंखा करत होती. पण याचा अर्थ असा होत नाही की सुदामा परमसत्य आणि भगवंत सामान्य जीव आहेत. तर याच भावामध्ये त्यांनी रामेश्वरममध्ये भगवान शंकरांची पूजा केली. आता हा थोडासा एक वादाचा मुद्दा आहे म्हणून जास्त नाही बोलत, पण भगवान शंकर म्हणतात माता पार्वतीला सत हरिभजन, हां, उमा कहू मैं अनुभव अपना, सत हरिभजन जगत सब सपना, की हरीचं भजनच हे सत्य आहे, बाकी सगळं स्वप्नवत आहे. तर हरी कोण आहे? हरी म्हणजे भगवंतच ना. नंतर भगवान शंकर एका ठिकाणी म्हणतात मुक्तिप्रदाता सर्वेषां विष्णुर्न एव संशयः, की मुक्ती केवळ विष्णू देऊ शकतात, इतर कोणी मुक्ती नाही देऊ शकत. तर असे पण भरपूर संदर्भ आहेत. पण माझं पर्सनल अंडरस्टँडिंग असं आहे की उगीच वादामध्ये पडण्याची काही गरज नाही आहे. आपण शंकरांना पण समान सन्मान द्यायचा आणि आपली भक्ती चालू राहू द्यायची. मीरा माताजी बोला काहीतरी. ठीक आहे, बघू. मला मला जर आणखीन काही मला जर आणखीन काही मिळेल तर मी बघेल. पण माझी अंडरस्टँडिंग अशी आहे. हां, काय म्हणताय? बघा आपल्याकडे काय तुम्ही काही जरी बोलले ना, ॲन्सर एकच आहे. जसं की हॉटेलमध्ये काय करतात, मसाला बनवून ठेवतात, कोणती जरी भाजी असली तर तोच वापरतात. तसं आपल्याकडे प्रत्येक प्रश्नाचं एकच उत्तर आहे की नामस्मरण करायचं, भक्तांची सेवा करायची, प्रसाद घ्यायचं आणि भगवंतांच्या गुणाचं श्रवण करायचं. सगळ्या समस्यांचं हेच उत्तर आहे. आणि अपराध टाळायचे. याच्यासा याच्यासाठी आम्ही जवाहरमध्ये ते चायनीज कराटे किडची उदाहरण बघितलं होतं. त्याला एकच हात होता, तर एकच सोल्युशन सगळीकडे, कारण तो शास्त्राचा निष्कर्ष आहे. तर ठीक आहे, आपण इथे थांबू.
मला याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट सांगायची की मी तुम्हाला त्या गोष्टीच्या सांगितल्या की बाबा असं झालेलं आहे वगैरे, हे तर सत्य आहे, पण यामुळे जास्त मनावर परिणाम होऊ देऊ नका. आणि तुम्हाला जर काही वाटत असेल तर मग मला पर्सनली प्रश्न करू शकता. सांगायची गरज होतीच का नाही माहिती नाही, पण ठीक आहे, आता तुम्ही सगळे जुनेच भक्त आहात तर म्हणून मी विचार केला की बाबा हा मुद्दा आपण सांगूया आपण. पण तुम्ही जर जास्त प्रभावित झाले असेल की अरे असं पण होऊ शकतं का, तर मग चर्चा करू शकतो आपण. कारण जेव्हा मला पहिल्यांदा कळलं तेव्हा मी खूप जास्त प्रभावित झालो होतो. मला असं वाटत होतं माझे पायच जमिनीवर टेकत नाही आहेत. आणि मी मायापूरमध्ये गेल्यावरती एका भक्तानं मला असं असं सांगितलं होतं. तर माझं कशातच लक्ष लागत नव्हतं, अरे बापरे असं पण होऊ शकतं. तर पण मला बराच वेळ लागला ॲडजस्ट होण्यासाठी. आणि तो तर एकदम निवांत सांगत होता. तर ठीक आहे, कारण मी कधी कल्पनाच केली नव्हती म्हणून. तर असं कोणाचं असेल तर तुम्ही पर्सनली प्रश्न विचारू शकता. तर सावंत सरांचं अक्षोभणी मी चेक करून माधव गोपाल प्रभूकडून पाठवलं. अमोल प्रभूंजीचं बघतो अशी काही लोककथा आहे का, आणि मीरा माताजींसाठी थोडं आणखीन हरिहरचं काय आहे ते बघतो मिळतं का मला काही. तर ते आपण थांबूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.